तेवढं सुंदर गोड वातावरण आहे त्यांच्या, दिसायला जेवढं देख नाही तेवढं वाजवणं बी देख नाही. महाराज ऋषिकेश दादा कधी घाम आला तर लोकांपुढं पुसून नाही दाखवायचा, घाम तसाच पडू द्यायचा, म्हणजे लोकांना बी कळेल आमचा पैसा घामाचा आहे. त्यानं पुसला घाम. सोपं आहे हो एक बोल काढण्यासाठी, तो रियाज, पहाटे उठून केलेली कसरत. आणि काय भाग्य. एक सांगू माय बाबांनो, जे हार्मोनियमवर बसलेले महाराज आहेत ना, ते आमच्या ऋषिकेश दादाचे पिताश्री आहेत. बाप लेकाची जोडी बऱ्याच वेळा ढाब्यावर पाहायला मिळते, फार मर्दा सापडत नाही, पण ही बाप लेकाची जोडी आहे. महाराज गायन अलंकार आहेत. मला गायनातलं त्यात जास्त कळत नाही, पण त्यांची पिढी ऐकल्या ना किती गोड लागते. नाही तर माझा सूर भल्या भल्याला आळवता येत नाही, तो आवतावरचा आहे. महाराज ते बरोबर आळवून 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 आहे की नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. गायन अलंकार महाराष्ट्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींच्या सानिध्यात जाऊन ज्यांनी आपला देह माऊलींसाठी समर्पण करून जी कला उगत केली, ते गायन सम्राट बाबा महाराज महिंद असतील. बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं सोबत असणारे आमचे जिवलग मित्र भरत महाराज नवघणे, एक एका होणे बळीरे, दोघाही व्यक्तींचा आवाज किती गोड आहे. दोघांसाठी एकदा जोरात टाळी. त्यांच्यासाठी एक वाक्य वापरतो बघा. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आणि गावं आम्ही पावलं पावली पाहतो, भेटतात आम्हाला रोज. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आणि गावं आम्हाला पावलं पावली भेटतात, पण कलेनं श्रीमंत असणारे गुणवान कलाकार शोधायचे म्हटलं कीर्तनकाराला पावलं झिजवावी लागतात, मिळत नाही. भाग्यानं मिळालेत आज. इतकं सुंदर आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी माझ्या वाट्याला आहे. आपल्या गावचे पारमार्थिक वारकरी संप्रदायाचा वासा आणि वारसा सातत्यानं ज्यानं जोपासला, माझे जिवलग मित्र नव्यानं जे कीर्तन प्रवचनाचे माध्यमातून आज आपल्याला ओळखीचे झालेत, ते गणेश महाराज हिंगे दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. फार नम्र स्वभाव आहे. आल्या आल्या कळतं. आपण सगळे शेतकरी, बाजारात गायीची कातीहून कळतं गाय किती दूध देईन. म्हसाड कसं आहे कशाहून कळते, बरोबर आहे की नाही. तसं आम्ही फार फिरलेलो राहतो. माणूस कसा आहे सांगायची गरज नाही, त्याची चेहऱ्यावरून कळते. फार सुंदर स्वभाव. तुम्ही सगळे असणारे गावकरी ग्रामस्थ मंडळी. वेळ 4 ते 6 होती, थोडी उशिरा चालू झाली, आणि मी जर तुमचा वेळ घेतला तर पुढच्या कार्यक्रमाला उशीर होणार आहे. म्हणून शाळा किती वाजता भरली तर टायमात सोडायची आपल्या हातात नाही. मी तुमचा थोडा वेळ वाढवून घेणार आहे. खऱ्या अर्थानं ज्यांना आपल्याला धन्यवाद द्यायचे ते तुमच्या आमच्या सगळ्यांचे चेहरे हुबेहूब टिपतायत, आणि माझा आवाज आज महाराष्ट्रात पोहोचवणारे त्या युट्यूबवाल्या दादांसाठी जोरात टाळी वाजू द्या. सिस्टीम एका दिवसासाठी लागणं फार अवघड राहतं महाराज, बरं का चव्हाण दादा. एका दिवसाला सिस्टीम लावणं फार अवघड राहतं. 8 दिवसाचा सप्ताह असला कधी असं पहिला दुसरा तिसरा दिवस भरत भरत कार्यक्रम जातो, पण एका दिवसात सगळं जुळवणं लय अवघड आहे. म्हणून त्यांनी इतकं सुंदर लावलंय, सुंदर व्हिडिओ आहे ऐका. आणि एवढ्या श्रद्धेनं तुम्ही हा देवीचा कार्यक्रम गेली 14 वर्ष परंपरा टिकवून आहे. त्यासाठी देवीचं काहीतरी चिंतन व्हावं. तर पहा, आम्ही रोज काही कीर्तनात देवीबद्दल जास्त बोलत नाही. आजचा थोडासा विषय वेगळा आहे. अभंग जास्त पाठ्यातला नाही सगळ्याच्या, पण त्याचं चिंतन मी तुमच्या पुढं अगदी हुबेहूब मांडणार आहे. तुमची उपस्थिती वेळावेळानं वाढते, त्याचा आनंद आहे आम्हाला. थोडी आधी झाली असती ठीक आहे ना, किंवा कार्यक्रमाची वेळ 6 ते 8 असते किंवा 7 ते 9 असते तर अजून चांगलं झालं असतं. पण असं तुम्हालाही पुढचे कार्यक्रम आहे, सगळ्यांना इथं प्राधान्य दिलं पाहिजे. सगळ्यांनाच कीर्तन आवडतं असं नाही ना महाराज. होम मिनिस्टर पण आहेत पुढं ऐका, असलं पाहिजे. सगळ्यांना सगळ्या क्षेत्रातला वाव दिला पाहिजे. म्हणून तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात. अभंग तुकोबरायचा आहे, इथून सुरुवात करू आपण. अभंग तुकोबरायचा आहे, आणि अशा अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय देवीकडे शरणागती करताय. प्रश्न असा आहे मायबाप, प्रश्न असा आहे, जगद्गुरु तुकोबरायनं पांडुरंगाला सोडून कधी दुसऱ्या देवाची भक्ती केली काय? केली का? मग ही देवी कोण, इथून आपण सुरुवात करू. ही देवी कोण, का तुकोबराय शरणागती करतात, का म्हणतात बरं झालं तिची ओळख झाली, का मी तिच्या संगतीत गेल्यावर नाचायला लागलो, ही देवीच कोण, इथून सुरुवात करू. आणि आपण भाग्यवान आहोत ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रात या आदिमाई शक्तीची 3.5 शक्तीपीठ आहे बरं का. आपल्याला संपूर्ण देशभराचं पाहायचं नाही, पण आपल्या महाराष्ट्रात जी आपली कमला देवी आहे, या आदिशक्तीची 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात.
आपला महाराष्ट्र किती सदन आहे माहितीये. मी म्हणतो एकलव्यासारखा एकनिष्ठ, प्रल्हादासारखा देवनिष्ठ, बाजीप्रभू सारखा स्वामीनिष्ठ आणि शंभू राजासारखा धर्मनिष्ठ राजा याच भारत खंडाच्या नाही या महाराष्ट्राच्या मायभूमीत जन्माला आलाय. ज्योतिबा फुले सारखा महात्मा, भगतसिंग राजगुरूंसारखा हुतात्मा, पांडवांसारखा धर्मात्मा आणि दधीची रुची सारखा पुण्यात्मा सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत उदयाला आला. माझ्या बाबू गेनू सारखा देशभक्त, श्रावणासारखा मातृपितृभक्त, कल्याणासारखा गुरुभक्त आणि ध्रुव बाळासारखा देवभक्त सुद्धा याच भरतखंडाच्या मायभूमीत उदयाला आला. माझ्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, चंद्रभागेसारखा तीर्थ, वारेकऱ्यासारखा पंथ आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत याच मायभूमीत उदयाला आलाय. काय पवित्र ही माती, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. आपण भाग्यवान आहोत, या भरतखंडात आपला जन्म झाला. इथं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवानं मृत्यू लोकी व्हावा, पण त्यांना मिळाला नाही, आपल्याला मिळाला. मी म्हणतो शिवरायांसारखा छत्रपती राजा, जनकासारखा विदेही राजा आणि हरिश्चंद्रासारखा सत्वशील राजा याच भरतखंडाच्या मायभूमीत जन्माला आलाय. माझ्या जिजाबाई सारखं मातृत्व, अहिल्याबाई होळकरांसारखं कर्तृत्व आणि झाशीच्या राणीसारखं नेतृत्व याच भरतखंडाच्या मायभूमीत जन्माला आलं आणि त्याच मातीत आपला जन्म झालाय. केवढं भाग्य आपलं, फार भाग्य आपलं. या महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहेत. आपण देवीबद्दल बोलूया. या आदिशक्तीची उत्पत्ती काय, ही देवी निर्माण केव्हा झाली इथून सुरुवात करू. बघा कोण आहे देवी. महाराज भगवंताच्या श्वासातून शेंदुरासुर नावाचा दैत्य निर्माण झाला. ऐका, भगवान विष्णू परमात्म्याच्या श्वासातून शेंदुरासुर नावाचा दैत्य निर्माण झाला आणि तो भगवंताना म्हटला, भगवान मला अमर व्हायचंय. काय म्हणला, या जगात प्रत्येकाला वाटतं मला अमर व्हायचं, वाटतंय कोणाला मरावं. मरण्याची कुणाची इच्छा नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. हे आश्चर्य. महाराज मी माझ्या पारमार्थिक जीवनात 13 वर्षात 4000 नुसते धावे केले. काल एकादशी होती तरी मावळ तालुक्यात करंजगावला धावा होता. रात्री आळंदीत कीर्तन केलं. या आमुष्याला शेल पिंपळगावला धावा आहे. एकादशीनं आमुष्या खाली नाही, मग बाकीचं गणित मोजा. मरण लय अटळ आहे महाराज, किती प्रयत्न करा. बघा हा शेंदुरासुर म्हटला, देवा मला अमर व्हायचा. अमर देव म्हटले, मीच एके दिवशी जाणार आहे, अवतार संपवणार आहे. देव म्हटले तू दुसरं काय माग. तू फार हुशार होता, बघा फार हुशार होता. तर म्हणला, देवा मरण जर अटळ आहे तर माझ्या पुढे असा पोरगा घाल त्याचं त्रैलोक्यावर राज्य झालं पाहिजे. आणि देवानं तथास्तु म्हटलं. बरं का, लक्ष द्या. आता मी देवीची उत्पत्ती सांगतो. देव तथास्तु म्हटला. तथास्तु म्हटल्यावर याला आनंद झाला. म्हणला माझ्या पुढे पोरगा जन्माला येणार, तो त्रैलोक्यावर राज्य करणार. आपल्या आपला पोरगा सरपंच झाला तर बापाला आनंदच आहे ना. राजा होणार म्हणल्यावर आनंद झाला. त्याला म्हणला जाऊ दे अमर, पण अमर मग पोरगा येणार, तो त्रिलोक्यावर राज्य करणार. पण म्हटला, भगवान तो पोरगा होण्यासाठी मी लग्न कोणाशी करणार. अजून लग्नच नव्हतं ना. देव म्हणले, आता रस्त्यानं जाताना जी स्त्री तुला पहिली भेटेल तिच्या गळ्यात माळ घालून कर लग्न. हा निघाला रस्त्यानं. राक्षस होता महाराज शेंदुरासुर. रस्त्यानं जात असताना उन्मत्त झालेली म्हैस पळत चालली होती. उन्मत्त म्हैस पाहिजे तुम्हाला. आपण शेतकरी आहे ना. हा बोंगा, हा बोकाळलेली, हा अशी म्हैस उधळलेलीच पळत होती.
महाराज हा रस्त्यानं चालला होता, जंगलाच्या दिशेनं राक्षस होता, त्यानं ती उन्मत्त झालेली म्हैस पाहिली. राक्षसच तो म्हशी बरोबर रथ झाला आणि म्हशीच्या आणि शेंदुरासुराच्या संभोगातून जो पोरगा जन्माला आला त्याचं नाव आहे महिषासूर. आणि मग त्रैलोक्यावर राज्य आहे त्या महिषासुराचं. त्याला मारण्यासाठी तिचा अवतार आहे. आपण म्हणतो ना महिषासूर. महाराज ज्या वेळेला महिषासूर जन्माला आला, बापानं वरदान मागितलं होतं, त्रैलोक्यावर त्याचं राज्य झालं. त्यानं ब्रह्म विष्णू महेश शंकरानं सळोकी पळो केलं देवाला आणि अधर्माची वाढ झाली. त्यावेळेला ब्रह्म विष्णू महेश एकत्र आले आणि 3 देवाच्या शक्ती एकत्र झाल्या आणि 3 देवाच्या एकत्र शक्तीची जी निर्माण झाली ती आदिशक्ती. महाराज म्हणले अनादी काय प्रमाणे बाबा, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अंबिका भगवती, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर मर्दना लागुनी. विविध तापाची कराया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी. भक्त लागती पावस निर्वाणी. तिलाही बरं नाही वाटलं. शेतकरी आहे ना, माझ्याकडे लक्ष द्या. बाबा आपण शेतीची पेरणी करत होतो, इतकी वापशेव शेती होती, अशी सरसरीत पाभार चालली होती आणि अचानक वळवाचा पाऊस आला. मुकच वाटत जसं शेतकऱ्याला वाटत बरोबर जावंच वाटत. वातावरण करणं ते अवघड आहे ना. माझ्याकडे लक्ष द्या. बाबांनो तिथं तिची उत्पत्ती झाली, अनादी निर्गुण प्रगटली. कुठं निर्माण झाली? 3 देवाची शक्ती एकत्र आहे बरं का. आणि जेव्हा ती निर्माण झाली, महाराजाचा केस संभाराचा लांबट सोड मोकळे केस होते, तिचे आरक्त नाही होते. तिने हिरवं वस्त्र परिधान केलं होतं. देवीने म्हटलं नवरात्रात 9 साड्या घालतात तुला. देवी प्रगट झाली तेव्हा हिरवा संभार होता. तिने हिरवा सोडाले आला होता, कपाळभर कुंकू होतं. मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा गळ्यात होत्या, हातामध्ये घट होता. ज्या वेळेला ती अवताराला आली, ती हिमालयाच्या कुशीत तपश्चर्येला गेली. तिला हिमालयाच्या कुशीत राहिली. तिला कधी कधी पार्वती म्हणतात बघा, पर्वताच्या पोटात राहिली. तिची नावं भरपूर आहे महाराज. हिमालयाच्या कुशीत तपश्चर्या करू लागली आणि तपश्चर्या करत असताना या महिषासुराचे असणारे 2 दूत, शुंभ आणि निशुंभ, हे 2 जण त्या जंगलात फिरत होते. या नदी आदिशक्ती पाहिली आणि पळतच घरी आले आणि सांगितलं राजा महिषासुराला, अहो आपल्या त्रैलोक्याला लाजवील अशी सुंदर स्त्री आम्ही पाहिली. म्हणे कुठे? म्हणे जंगलात आहे. मग म्हणे पाहता काय घेऊन या. आणि या महिषासुराने तिला आणायला पाठवलं. कोण होती ती? महाराज त्यांनी शंभू आले. त्यावेळेला त्या आदिशक्तीनं सांगितलं बाबा हो, जो माझ्याशी गदा युद्ध करेल, जो मला गदा युद्धात पराजय करेल, त्याच्या गळ्यात मी वर मला घालील. हे युद्धाला तयार झाले. पहिल्या दिवशी गेला शुंभ, दुसऱ्या दिवशी शुंभ गेला. बालका आला, हेब्रिव आला, रक्तबीज आला, एका पाठोपाठ. तुम्ही दसऱ्याला 10 दिवस साजरे करता बघा. 9 दिवस 9 राक्षस गेलते. गेला तो परत येत नव्हता. रक्तबीज गेला आणि मग स्वतः तो महिषासुरच आला आणि महिषासुराने त्या जंगलात आल्यावर आदिशक्तीला पाहिलं. रूप होतं महाराज. आदिशक्ती, मला आदिशक्ती माहिती नसते, आपली घराची आदिशक्ती माहिती ना. कधी कधी तिचा रुद्र अवतार कसा राहतो सगळ्याला माहिती आहे. ती आदिशक्ती महाराज. त्या महिषासुराने ती आदिशक्ती पाहिली. म्हणला माझ्याशी लग्न करायचंय. म्हणली मी लग्न करणार, पण जो मला गदा युद्धात पराजय करणार. आणि या युद्धाला सुरुवात केली महाराज. गदा युद्ध झालं, बालफेक झाली, तलवारबाजी झाली. ते युद्ध पाहायला फिडल म्हणत होती. स्वर्गातल्या देवानं ती तिसकुटी देवानं गर्दी केली होती. समुद्राचं पाणी असं हेलावे घेत होतो महाराज. पृथ्वी डळमळ करायला लागली. आता काय होणार? आदिशक्ती त्या महिषासुराला, त्या महिषासुर आदिशक्तीला पाहता पाहता चौताळली. त्या महिषासुरानं आपल्या मुष्टीचा प्रहार आदिशक्तीच्या वक्षस्थळावर केला. चौताळली, रागावली, संशय घेतली आणि एका सणक्यात झाडा वेगळं शोध केलं. म्हणून तिला म्हणतात महिषासुर. अशी असणारी आपली कमला देवी, तिची 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रात. त्याच्या उद्देशाने मला बोलायचंय. पहिलं शक्तीपीठ कोल्हापूरची
कोल्हापूरची महालक्ष्मी बरं का, कोल्हापूरची महालक्ष्मी, हा तुळजापूरची तुळजा भवानी, हा आणि सप्ती वणीची 3.5 पिठात येतं बरं का. तिसरी सांगतो तुम्हाला, दुसरी पहिली कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजा भवानी आणि हे माहूरगडची रेणुका, या 3 शक्ती आहेत. त्याच्यावर थोडासा थोडासा त्याचा एक कला आहे. भजन माझा आवाज बिना लाईटीचा तुम्हाला येत असेल लय गोड वातावरण आहे. मी तुम्हाला पहिली सांगणारी कोल्हापूरची महालक्ष्मी केव्हा प्रकट झाली बघा महाराज. ज्या वेळेला संध्याकाळी हळदी कुंकू आहे ना महिलांची हळदी कुंकू महिला मंडळ, तो कार्यक्रम असलाच पाहिजे. एकदा देव महिलांनी देवांच्या सगळ्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला भगवान परमात्मा विष्णू परमात्म्याची असणारी लक्ष्मी, भगवान शंकराची असणारी पार्वती आणि या ब्रह्मदेवाची असणारी सावित्रीच्या घरी हळदी कुंकवाला गेली. आता लक्ष द्या बरं का. आणि औक्षण करत असताना ब्रह्मदेवाच्या सावित्रीने लक्ष्मीला कुंकू लावता लावता सहज बोलली, म्हणजे काय ग बाई तुझा लावला, म्हणजे काय झालं, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या लाथा खाल्या. गोपालला म्हणलंय वाक्य निमाणाचं सांगत नाही बरं, पुराणातलं बोलायचं आपल्याला. पाहुणी पुराण करावे, महाराजांनी पुराणातून अभ्यास करून कीर्तन केलं पाहिजे, नाही तर त्याला पुरावा नसला तर महाराजच पुरावा. तुम्हाला कळालं का? हा, पुरावा असला पाहिजे. महाराज हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्त्रियांनी घेतला होता ब्रह्मदेवाने. हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघा त्या सरस्वती घरी सावित्रीच्या, आणि सावित्री माता आमच्या लक्ष्मी आई साहेबाला कुंकू लावता लावता म्हणते काय ग बाई तुझा नवरा लोकांच्या लाथ मार. आता कोणाची लाथ खाली देवानं? भृगू नावाचे ब्राह्मण ऋषी, आणि त्या भृगू ऋषीची लाथ हा वक्षस्थळावर भूषण म्हणून मिरवली. देवाचं भक्तावर किती प्रेम याच्यावर स्वतंत्र कीर्तन होईल. त्यांनी लाथ ती मारली पण ती भूषण म्हणून आमच्या भगवंताला मिरवली, पण ते टोचणं केलं लक्ष्मीने. कारण बायकांना टोचायची सवय राहते. आमच्या तिथे 4 बायका नळावर पाणी भरत होत्या, आवाज येतो ना, आणि 4 बायका नळावर पाणी भरत होत्या. त्याच्या एका बाईचा नवरा होता सावळा, सावळा. त्या 3 जणी तिला चिडवायच्या, म्हणजे काय ग सेंद्रे इथं नाही आमच्या गावात म्हणायची काय ग सेंद्रे तुझा नवरा का नाही म्हणजे काय दुष्काळ काळा काळा. सेंद्री बाई हुशार होती, म्हणजे बसा बाई ऐक ना, म्हणजे बाई माझा नवरा गुंगलीवाणी दिसतो, मला मान्य तू सावळा ते देव सावळा दिले देवानं दिसण्यावर काय असं महत्वाचं नाही. तर त्यानं माझं बोललो हा, ती म्हणली बाई दिसण्यावर काय घेऊन बसले, माझा गुंगडी सारखा दिसत होतो. वासा बाई सांगू का तुला, म्हणजे सांग सांग. म्हणजे बाई माझा गुंगडीवाणी दिसत होतो, पण संध्याकाळी दिवस मावळ्याच्या अगोदर घरला येतो. तुमचा तिघीचा गोरा जाळे सारखा गोरा गोमटा दिसत होतो, पण संध्याकाळी घरून आणावा लागतो. चांगला कोणाचा दिसण्यावर काय असणं. हा, माय मावल्यानं स्त्रीचं जीवन शोभतं चारित्र्यानं, साधूचं जीवन शोभतं सहन करण्यानं, सरोवर शोभतं त्याचा कमळानं, कमळ शोभतं त्यावर कोठ्यातली गाय म्हैस शोभते तिच्या शिंगानं, आणि मानवी जीवन शोभतं आपापल्या गुणानं. तुम्ही दिसायला कसे आता कोणाने चांगले असता. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या सावित्रीला, बाई माझ्या मालकानं लाथ खाल्ली मला माहिती आहे म्हणून. आपल्या मालकाला कोणी बोलल्यावर आपण होतो नाही. लक्ष्मी आई साहेब घरी आल्या आणि विष्णू परमात्म्याला हात जोडले, सांगितलं मालक आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेलते, लोकांच्या बायकाचं बोलणं खावं लागत, तुमच्या वक्षस्थळावर कुणी लात मारले भूषण भूषण म्हणून मिळवता, त्याला काहीतरी ताळण करा, काहीतरी विचारपूस करा, काहीतरी बोलणं करा. आता भक्ताला बोलून जाऊ देऊ. रोज सांगून सांगून दमली. दोघात भांडण झालं, लक्ष्मीचं ऐका आणि विष्णू परमात्म्याचं भांडण झालं. देव काय भक्तावर राग विना. ती म्हणजे तुम्ही जर तुमच्या मित्रावर त्या भक्तावर रागवत नसाल, मी तुमच्या पैसे राहणार नाही. देवावरून सुनाली कोल्हापूरला नाही, कोल्हापूरची महाल देवावरून सुनाली बघा ती रुसून आली, ती तो कोल्हापूरला राहिली. पहिले वा वा टाळी वाजवा मग एकदा वा. ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे.
मी देवीवरच बोलणार आहे, कार्यक्रम कसा होईल. आणि महाराज सांगू तरुण कार्यकर्ते बरेच आहेत, मी रोज कीर्तन करतो महाराज रोज. पण लोकाला आवडेल असं मला काही करायचं नसतं. तुम्हाला आवडो या ना आवडो, ज्याच्यासाठी करायचं त्याला आवडावं. तिचं गुण गायल्यावर तिला आवडलं आणि ती परत पुढल्या वर्षी बोलवल. मी तेच करतो, लोकांना आवडायच्यासाठी करतच नाही. आणि लोकांना बरं वाईट याच्याकडे मी कधी लक्ष देत नाही. तुम्हाला बरं वाटेल असं मला कीर्तन करता येणार नाही, पण तुमचं बरं होईल असं मी नक्की करणार आहे. कीर्तनकाराने इकडे लक्ष दिलं पाहिजे, लोकांचं कल्याण कशात आहे. हा कीर्तनात हास्य विनोद हे काय दोन विनोद सांगितलं तर कीर्तन जातं कळेल. लक्ष द्या. मला तुम्हाला दुसरी सांगायची होती. माहुरची रेणुका, इथून माहुरची रेणुका ती जसं तसं नावच घेऊन आली. ती रेणुकाच होती. कोणाची? जमदग्नीची पत्नी. कोणाची? जमदग्नीची पत्नी. ऐका बरं का महिला म्हणलं लय गोडे. ही जमदग्नीची जी पत्नी आहे ना, ही पतिव्रता होती, पतिव्रता. आणि स्त्रीनं जर पातिव्रतेचं पालन केलं तर पतिव्रता स्त्रीत काय ताकद असते तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय म्हणते ते? पतिव्रते दैसा भ्रतार प्रमाण, दैसा भ्रतार प्रमाण. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. ते म्हणले तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि पतिव्रता कोणाला म्हणायचं? पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. आपल्या मालकाच्या मनाप्रमाणे जी बाई वागते तिला पतिव्रता म्हणतात. पण जी नवऱ्याचं ऐकत नाही तिला काय म्हणतात सांगू का? सांगू आई? ते तुम्हाला माहिती आहे ना, लक्ष द्या. पण जी पतीच्या ही रेणुका माता पतिव्रता होती, पतिव्रता. आणि स्त्रीनं पातिव्रतेचा सांभाळ केलाच पाहिजे. पूर्वीच्या काळात पातिव्रता धर्म होता म्हणून मालकांचं आयुष्य वाढत होतं. महिला मंडळ रेणुका माता पतिव्रता होती. काय करायची? तिचे मालक सकाळ दुपार आणि संध्याकाळ जे कर्म राहतं ते साधू होते, साधू ऋषी होते. आणि संध्या कर्म करताना त्यांना रोज पूजेला पाणी लागायचं. पण ती माय माऊली संध्याकाळी पाण्याला जायची. पण पाण्याला जाताना भांडं नव्हती नेत आई. रेणुका माता भांडं नव्हती नेत. काय न्यायची? पदरात पाणी आणायची. ही पतिव्रतेची ताकद. येईल का पदरात पाणी? मी असं वाचलं होतं एकदा अनुसयाची पती. अनुसयाची पती कोण? आत्री महाराज एकदा जंगलातून तप साधना करून येत होते. आणि आत्रीची अनुसया कांडण करत होती. आई कांडण कळतं का तुम्हाला? कांडण साडी काढणं, भात कांडत होती. आणि आपला मालक दारात आलेला पाहिला. आपल्या मालकाला पाहिल्यावर असा आनंद झाला. आणि पाण्याचा तांब्या द्यायचा आहे. माईनं दारात आपला मालक आला का पाणी पडत गेलं बाई. तिला वाटलं मालकाला पाणी द्यावं. बघा ती साडी काढता काढता उठली. पण तिच्या हातात होतं मुसळ. तुम्हाला मुसळ कळतं का? जात उखळ मुसळ आता राहिलं नाही, होतं पूर्वी आहे की नाही. आई ती साडी काढत होती. तिनं मालक पाहिला आणि त्या मुसळाला सांगितलं बाबा मालक आलाय, मला पाणी द्यायचंय. तिनं असं मुसळ वर घेतलं होतं. म्हणली बाई मी पाणी देऊन येईपर्यंत थांब. ते मुसळ तिथंच थांबलं होतं. ही पतिव्रतेची ताकद. तुम्ही नका करू बरं का प्रयत्न. अनुसया पतिव्रता होती. एका पतिव्रतेनं सूर्य उगवायचा थांबवला. सांगाल तुम्ही कोण? शांडिल्या. एकीनं सूर्य उगवायचा थांबवला. शांडिल्या. अजून एक माय माऊली अशी जन्माला आली. तिनं सुद्धा सूर्य उगवायचा थांबवला. निघालायच विषय देवीश्वर कळेल माय माऊल्यानं. सांगू तुम्हाला? तुम्ही रामायण वाचा. रामायणामध्ये लक्ष्मणाची असणारी उर्मिला महाराज प्रसंग असा आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली, सगळ्याला रामायण पाठ आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि राम रडायला लागला. भावाचं भावावर फार प्रेम होतं. म्हणून मी रोज लोकांना सांगतो रामायण असा सुंदर विषय महाराज. तुम्हाला वारीला जायला वेळ नाही जाऊ नका. भजन करायला वेळ मिळत नाही करू नका. मंदिरात यायला वेळ नाही येऊ नका. पण रामायण वाचल्याशिवाय कुणी मरू नका. रामायण वाचलं का तुम्हाला जगायचं कळतं. भावानी भावाशी वागायचं कसं, जावेनी जावेशी वागायचं कसं, सासूनं सुनेवर प्रेम किती करावं, सुनेनं सासूवर किती करावं, सगळं कळतं कुठं रामायणात. मी असं वाचलं. राम वनवासाला गेला, भरत गावात आला आणि भारताला कळालं माझा भाऊ वनवासाला गेलाय. मला माझा राम जर अयोध्येत नाही, मला गावात राहायचं नाही. राहिला भरत गावात महाराज.
त्यानं नंदीग्रामावर कवताचं झोपाड बांधून झोपडात राहिलं. हे भावाचं प्रेम रामायणात. हा म्हणजे एक भाव गावातून बाहेर गेला तर दुसरा गावात राहत नाही. आता कोरोनाच्या काळात मुंबईच्या गावाला आला तर यांनी घरात घेत नाही, क्वारंटाईन करते. मग कशाला रामायण ऐकायचं महाराज? ते रामायण लय गोड विषय, पण मला तेवढं लांब व्हायचं नाही. लक्ष्मणाला शक्ती लागली हा प्रसंग. महाराज लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर राम रडायला लागला. मला लखन, लक्ष्मण बोले नाही. रामाला रडायला आवरलं नाही. अरे लखन, वनवास मला होता, पण आपल्या भावानवासाचा घेणं ना द्यानं आला. मी माझ्या बायकोला घेऊन आलो, तू बायकोला नाही घेऊन आला. 14 वर्ष झाली बायकोचं तोंड नाही पाहिलं. लक्ष्मणा, मी 14 वर्षात झोपा काढल्या, तू डोळ्याला डोळा नाही लावला. आणि मी कंदमुळं खाली, तू अन्नाचा कण नाही खाला. आणि आज जर तुझं बरं वाईट झालं तर मी आयुष्यात पाऊल ठेवणार. रडायला हनुमंतरायानं पाहिलं, सगळी वानरं पाहत होती. 72 कोटी री 56 कोटी गोलांगुली सगळे बसून होते. शक्ती लागल्यावर सगळे रडत होते. मारुतीराय हुशार, बुद्धिमतान वरिष्ठ महाराज मंडळी. मारुतीराय पळत आले, रामाच्या पायाला वाकले. प्रभू अहो रडण्यात वेळ घालू नका. हा सावध कशानं होईल बघा ना. मग एखादा डॉक्टर शोधावा लागेल. रामप्रभू म्हणले अरे लंकेतली माहिती आपल्याला नाही. मारुतीराय हुशार, ते म्हणले अरे तो बिभीषण आपल्याकडे शरण आलाय, त्याला विचारू. आणि आवाज दिला बिभीषण. पळत आला बिभीषण. बघा ए बिभीषणा, लंकेत एखादा डॉक्टर आहे का रे? तर म्हणला मारुतीराय लंकेत एक जगातला 1 नंबरचा डॉक्टर आहे, पण खरं सांगू का तो आपल्याकडे यायचा नाही का? मला तो माझ्या भावाचा म्हणजे रावणाचा फॅमिली डॉक्टर आहे. तुम्हाला कळलं का? तो मला रावणाचा फॅमिली डॉक्टर. आपण रावणाला मारायला चाललोय, तो रावण आपल्याकडे येऊ देईल का? मारुतीराय म्हणले तो येणार नाही का येईल हे मला माहिती नाही, पण तू त्याचा पत्ता सांग. आता मारुतीरायला लंका माहिती होती का नाही? माहिती होती. महाराज फक्त मला पत्ता सांगा राजा. आणि मारुतीरायनं पत्ता सांगितला आहे, बिभीषणानं पत्ता सांगितला, मारुतीरायनं पत्ता घेतला, लंकेत पोहोचली. आता लंका तर त्यांना माहितीच होती. डायरेक्ट त्या वैद्याच्या दारात, त्या वैद्याचं नाव आहे सुषेण. काय नाव आहे? सुषेण. आणि वैद्याच्या दारात उतरलं. आणि त्या वैद्यानं त्या सुषेण नावाच्या डॉक्टरनं मारुतीरायला पाहिलं. आता ते असं घाबरलं, मला एकदा आलं तर लंका जाळून गेलं. पळत गेलं आणि बायकोला म्हणलं अगं ते लंका जाळणार आले. बायको घाबरली, म्हणली दार लावून घ्या. ऐकता तुम्ही? बायकोला सांगितलं, पळत आलं, दरवाजाच लावून घेतला. मारुतीरायनं हात जोडले. सुषेण, मी तुला न्यायला आलोय. आमच्या लक्ष्मणाला शक्ती लागली, वेळ नाही आपल्याकडं. हा म्हणला बाबा नाही येणार का? म्हणलं मी जर तुझ्यासोबत आलो, डॉक्टर म्हणला मी जर तुझ्यासोबत आलो तो रावण मला जगू नाही देणार. मारुतीराय हुशार होते. म्हणले सुषेण, तू जर आता माझ्या बरोबर आला तर रावण तुला उद्या मारील, पण तू जर आता माझ्या बरोबर आला नाही मी तुला आताच मारीन. बघा कसा प्रसंग आहे. महाराज हा आताच मारीन म्हणल्यावर ते काही येत नव्हतं. शेवटी मारुतीराय म्हणले याच्या संग भांडणात ना असं बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा हुशारच गडी शेपट लांबवलाय. लांबवता येत होतं त्याला. शेपट लांबवून शेपटीचा आडा घराला टाकला. घर शेपटात बांधून घरच उचललं. टारा. जिथं मारुतीराय लक्ष्मणाला शक्ती लागली, राम रडत होता, तिथं उतरवलं. उतरवल्यावर बघा प्रसंग किती गोड आहे. तो डॉक्टर खाली उतरला सुग्रीव बाबा, आणि लक्ष्मणाचे हातात घेतला नाडी. आणि नाडी पाहिल्याबरोबर त्या डॉक्टरला कळालं, त्या सुषेणाला. म्हणला प्रभू ओ रामा ऐका ना, याची नाडी परीक्षा करतोय म्हणे. मग म्हणला याला जर सूर्याची किरण लागली तर हे जागणार. बघा नाडी पाहिल्याबरोबर कळालं याचं मरण कसं आहे. याला जर उष्णता सूर्याची किरण लागली तर जागणार नाही म्हणा. त्याला म्हणायचं 1 नंबरचा डॉक्टर. नाही तुम्ही डॉक्टर कसं आता उतानं झोपलं का पालथं करते, तोंड मिटलं तर वास म्हणते. हा डोळे झाकलेले ताणी ते जीप काढ बॅटरी लावते, मग म्हणते काय होते तू बघतो काय. ते सुषेण होता. मग काय करावं लागल? ते म्हणे सुषेण नावाचा डॉक्टर म्हणला रामा याला संजीवनी नावाची वनस्पती द्यावी लागेल. कुठे मिळते? ते म्हणले द्रोणागिरी. कोण आणणार? मारुतीराय म्हणले मी आणणार. ऐकता आई लय लांबट प्रसंग आहे बरं का. रामायण माझ्या आवडीचा विषय. तो द्रोणागिरी कसा कुठं झाला, त्याच्यावर संजीवनी कुठली, याच्यावर या कीर्तन होतं सेपरेट. पण मला ते नाही सांगायचं. हा द्रोणागिरी आणायला मारुतीराय गेला, सगळ्याला प्रसंग माहिती. आणि याने द्रोणागिरीवर पोहोचला, संजीवनी याला कळत नव्हती, यांनी डोंगरच उचलला ना. आपण अनेक मारुतीरायचे फोटो पाहतो बघा, डोंगर उचललेले. आणि असे चांगले चांगले फोटो आपल्या घरात असले पाहिजे. वारकऱ्याच्या घरात पांडुरंगाचा फोटो असला पाहिजे, माऊलींचा फोटो असला पाहिजे, तुकोबाराचा फोटो असला पाहिजे. पण बऱ्याच बाजारांनी फोटो लावलेत कबुतराचे. बघा तुम्ही बसायला गेले ना काय हॉलला, जाऊ त्या तिकडे जायचं नाही मला. मारुतीरायाचा फोटो राहतो डोंगर उचललेला. ऐका आई, आणि त्या द्रोणागिरीचा एक तुकडा पडला होता सप्तशृंगीला. तुम्ही गेलात काय वणीला? ते द्रोणागिरीचा तुकडा पडलेला आहे महाराज. ती 7 शिखरे तिथं तिकडे नाही नेत विषय. पण ऐका ज्या वेळेला तो द्रोणागिरी घेऊन मारुतीराय चालला होता, तो अयोध्येहून येत होता. आणि अयोध्येहून येता भरतानी पाहिलं कोणीतरी वानर आहे आणि एवढा मोठा डोंगर घेऊन चाललाय. त्याला वाटलं माझ्या रामावर टाकाय चाललाय. मग राम त्या भरतानं काय मारला?
बाण, जो बाण मारला त्याच्यावर राम नाव होतं, राम नामांकित बाण होता. आणि त्या राम नावाचा बाण आला आणि ते राम नाव पाहिलं मारुतीराज त्याला शरण गेला आणि बाणासरची खाली आला. खाली आल्यावर भरताची हनुमंतरायाची भेट झाली आणि दोघांच्या गप्पा चालू झाल्या. आणि परत रडायला लागला मला, कारण मारुतीरायानं सांगितलं मला लक्ष्मणाला शक्ती लागली, दिवस उगवायच्या आज जर डोंगर नाही आला तर बरं नाही तर ते मारणारे. भरत रडायला लागला, म्हणला माझ्या भावासाठी मीच वेळ काढला, मीच तुझा वेळ घेतला. रडायला लागला भरत. आणि भरताचं रडलं पाहिलं आणि लक्ष्मणाची पत्नी मला इथं मुद्दा मांडायचा उर्मिला, महाराज आपला नवरा वनवासाला निघाला, जाता जाता म्हणली होती भाऊजी, रामाला म्हणली भाऊजी अहो निघाला वनवासाला, जाता जाता दुधाचा गलास तर घ्या. तिनं दुधाचा गलास आणला होता पण राम रथात बसला होता, माग वळालाच नाही, तसाच गेला. ती तिथंच उभी, किती वर्ष, 14 वर्ष दुधाचा गलास तसाच गरम. ऐका ना. आणि त्या उर्मिलेनं पाहिलं, परत रडत होता. म्हणजे भाऊजी का रडता? अगं लक्ष्मणाला शक्ती लागली, मी याचा वेळ घेतलाय. अरे ऐका, ते म्हणले सूर्य उगवायच्या अगोदर डोंगर पोचला, वनस्पती गेली तर ते जागणारे, पतिव्रतेची ताकद आहे का? त्या उर्मिलेनं सांगितलं भाऊजी ओ मारुतीराय काळजी करू नका, मी जर खरी पतिव्रता असेल तुम्ही पोचेपर्यंत सूर्यच उगवणार नाही. लक्ष्मणाच्या उर्मिलेनं थांबवलाय सूर्य, नाही तर रात्रीत काय डोंगर येतोय. असे लय पतिव्रता आहे. दोघीनं डोंगर सूर्य उगवायचा थांबवला, एकीनं मावळायचा थांबवला. काय नाव आहे? अगस्ती महर्षीची पत्नी लोपामुद्रा, आपला मालक ध्यानस्थ बसला होता, सूर्य मावळा तर पाप लागल, कर्म राहील, तिनं सूर्यच थांबवला. लांब विषय. इकीनं मेलेला मनुष्य जिवंत केला, अत्रीची अनुसया. इकीनं आपला नवरा यमाच्या दारातून परत आणला, सत्यवानाची सावित्रा. वाचा या पतिव्रता. अहिल्या, द्रौपदी, सीता, ताराचारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता. 10 पतिव्रते 10 कीर्तन होती. पण आजची पतिव्रता मी सांगत होतो तुम्हाला, रेणुका. हाच मुद्दा आहे ना, वाट कशी सोडील. रेणुका पतिव्रता होती, पाण्याला चालली की तर भांडच नेत नव्हती, तिथं न्यायची पदरात पाण्यात घालायची, पदरात पाणी यायचं. पण योग असा आला ज्या वेळेला ती त्या नदीवर गेली, महाराज नदीवर गेलो, तिथं गंधर्व आलते, गंधर्व आलते आपल्या स्त्रियांना घेऊन. आणि अप्सरेबरोबर गंधर्वाचं नृत्य चालू होतं पाण्यात, विहार. तिनं तो प्रसंग पाहिला आणि काम वासना उत्पन्न झाली, पतिव्रतेचा भंग पावला आणि पाणी झालं नाही पदरात. आणि रिकाम्या हाताला आली जमदाग्नी कोपिष्ट. जमदाग्नी सगळी रागीट माय. दुर्वासानंतर जमदाग्नीचा नंबर. हे जमदाग्नीनं रागात शाप दिला. अरे हिच्या मनात काहीतरी पाप आले, म्हणला आज पाणी आलं नाही. अरे पोरानं आज्ञा केली, 5 पोरं होती, पोरावं इथं हिला ठेवायचं नाही, मुंडकं उडवा. एकाने ऐकलं नाही, दाखलं पोरग, त्याचं नाव परशुराम. बापाची आज्ञा बघा, पितृवचन. बापाने म्हटल्याबरोबर संशय घेतली ना, आईचंच मुंडकं उडावलं. आणि मग पोरग रडायला लागलं. पण बाप असा होता, तो म्हणला बाळा माझ्या वचनाला तू पूर्ण केले, माग तुला काय मागायचंय. तो परशुराम असा हुशार होता, म्हणला बाबा आई शिवाय शक नाही का? हा स्वामी, तिन्ही जगाचा आई विना माझ्या हातून आईचं शिर उडाले. एकच मागणं आहे, माझी आई होती तशी करा आणि मी काय कृत्य केलं त्याला कळू देऊ नका. रेणुकेचं उडवलेलं शिर पुन्हा जिवंत झाली आणि तीच माहूरला आली, ती माहूरची रेणुका. हा ऐका बरं का, ती रेणुका माता आहे, साक्षात आदिशक्तीचा अवतार. आता तिसरी आपली राहिली तुळजापूरची तुळजाभवानी. ऐका आता जी तुळजाभवानी केव्हाची, महाराज ज्या वेळेला रामाची सीता रावणानं नेली बघा, आता नेली म्हणून चालायचं पुढं, सगळं सांगू का, नेली रामाची सीता रावणानं नेली. महाराज रावणानं सीता नेल्यावर राम रडायला लागला. बायकोर किती, मी आधीच सांगितलं रामायण फक्त जागायचं शिकवतो. अरे बायकोर सुद्धा किती प्रेम करावं देवा करून शिका. देव रडत होता बायको हरवल्यावर. एकटा देव ना झाडा दगडाला मिठ्या मारायचा. माझी सीता पाहिली का, एकही झाडण दगड बोलत नव्हतं, राम रडत होता. बऱ्याच पक्षांना तिथं शाप मिळाला, महाराज कावळ्याला सुद्धा शाप मिळाला. तिथं बरंच प्रसंग आहेत ते रामायणातले. पण राम रडत होता, ऐका ना. आणि राम लक्ष्मण सीतेसाठी रडत फिरत होते आणि वरतून भगवान शंकर आणि पार्वती विमानातून चालले होते. प्रसंग बघा बरं का. आणि प्रसंग असा आहे, महाराज ते विमानातून चालले होते, पण विमानातून जात असताना भगवान शंकर भोजन करत होते. ते भोजन कोणाचं करायचं हो महाराज? भगवान शंकराचं भोजन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, भजन करी
त्यानं काय घाबरायचं नाही. महाराज म्हणले नये जरी तुझं मधुर उत्तर, नाही सुस्वर दिधला देवे, नाही तयाविनं भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणून लाजायचं नाही, कसाही स्वर असू द्या, भजन मानायचं. महाराज स्वरात गाणाराचा लोक सन्मान करतील. तुम्हाला वाक्य सांगतो बघा, आवडलं तर. अरे लता दीदी गाती ओटो से, ऐका, अरे लता दीदी गाती ओटो से उन्हें पुरस्कार मिलता है, लेकिन मेरा गाती है हृदय से उन्हें परमात्मा मिलता है. स्वरात गाणाराला लोक सन्मान करतील. थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, पेक्षा तुमचा भाव आवडत. देव भावाचा प्रेमाचा भुकेला आहे. त्याला प्रेम तुम्ही किती स्वरात म्हणता, याच्यापेक्षा किती पोट तिडकीनं म्हणता, किती मनापासून. म्हणून भजन म्हणताना कधी लाजायचं नाही. बघा तुम्हाला स्वरात भजन येत नसेल ना, मी तुम्हाला भागवतातला मुद्दा सांगतो, विषयांतर होतं तरी सांगतो का, काहीतरी कीर्तनातून मागच्यानं घेतलं पाहिजे हो महाराज. भीम भजन करायचा. भीम भीम दिसायला आडदांड होता, खायला आडदांड होता, गायला सुद्धा आडदांड होता. भीम माहितीये ना, धर्म अर्जुन नकुल सहदेव सगळी मंडळी स्वरातली होती, फक्त एकटा भीम सुरू होता बरं का. पण भजनाशिवाय राहत नव्हता महाराज. त्यांच्या रोमारोमात तो कृष्ण भक्ती होती. म्हणून तर पांडवांचा, म्हणून तर देव त्यांना सहाय्य करत होता. देवाला आवडती भक्ती, फक्त प्रेम. महाराज सतत भजन असायचं. पण भीम भजन करायला लागला का घरातल्याचं डोकं उठायचं. बेसुरा जे स्वरात माणूस आहे त्याला ना आवडत, ते लगेच रागवत, हे गबत बोलू नको म्हणते. म्हणून मी शिकलो नाही बरं का. तुमच्याकडे नाही ना असं कोणी, लक्ष द्या माझ्याकडे. कसंही म्हणू द्या माणसानं, कधी आडवायचं नाही. महाराज ते भीमाला सगळी घरातली सुग्रे बाबा म्हणायचे, हे गबत भीमा, डोकं उठलं म्हणायची. त्याला इतकं वाईट वाटायचं. तो म्हणला, देवा मी तुझं भजन करतो, मला घरातली आडी द्या, पण म्हणला तुझ्या भजनाशिवाय मी जागणारच नाही. बघा सांगतो तू माशी बाजारे विठ्ठला, काहीतरी गेला जन्माला येऊन भक्ती नाही केली ते जन्म वाय आहे आपला. जन्मा एवढी केले काय निळोबा नाही म्हणले, विठ्ठल नाही आठवीला. जन्माला येऊन भजनात नाही गेला, काय जन्माला काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुडा. तुझी आई काय भूता गेली ती का कधी मुखानं भगवंताचं नाव घेत नाही. महाराज लय बोलायसारखं आहे, पण पुढं नेतो. ते बी मला वाईट वाटलं, मला घरात भजन करायला लागलं, करू देत नाही. ते उठलं, पण मला भजनाशिवाय राहायचं नाही. नदीला गेलं, नदीला, आणि एखाद्यात गेलं मोठमोठे भजन करायचं. आता काय भीती, मला बी चांगलं गाता येत नाही ना. आमच्याकडे एक डोंगर आहे, डोंगर घरापाठी, मी डोंगरावर गेलो का मोठमोठ्याने भजन करीत. हा महाराज काय घाबरायचं. म्हणजे किती लागलं मोठ्यानं भजन करायला. दुर्दैव असं रात्री ते एका कुंभाराचं गावाचं गाडा हरवलं होतं. हा त्याला वाटलं गाडा गेला असं नदीला, ते गेलं नदीला. आता तिकडे मी एकटाच भजन करीत होता, मोठमोठ्याने भजन चाललं होतं. त्या कुंभारला वाटलं गाडावच वारणार ते. बघा भीमाचा आवाज, ते जवळ आलं पाहिलं तर भीम भजन करीत होता. मला, हे भीमा काय गाडवासारखा ओरडतो, गाडाव समजून आलो. इतकं वाईट वाटलं त्या भीमाला. मला घरात भजन करावं तर घरची करू देत नाही, नदीला येऊन भजन करायला लागलं तर मला गाडवाची उपमा मिळाली, जागायचंच नाही. अशी भक्ती असली पाहिजे. भजन करायचं नाही ना. शबरीनं तेच केलं. शबरी एका राजाची राणी होती, मागचा अवतार तिचा वाचा. भजनाला राजा जाऊ देत नव्हता. शबरीनं आत्महत्या केली महाराज. भजन करायला मिळत नाही, मला जगायचंच नाही. भीमाने आत्महत्या करायला नदीत उडी टाकली. नदी शेजारी होता, मला उडी टाकायची, मरून जायचं. उडी टाकणार, देवाने हात धरला, माग वाढला. तुम्हाला भीम म्हणला, देवा कधी, तुम्हाला तुझ्या भजनाच्या आधी. स्वर असू नये तर ताल असू, मन मोकळं असलं का देव तिथं उभा आहे. माझे भक्त गाती जेते, नारद आम्ही उभा. हा फार लांबलो बा आपलं. कुठं चाललं होतं गणित, सांगा सांगा कुठं चाललं होतं. हा अहो भजन करी महादेव आहे की नाही. हा महाराज 13 वर्ष गेलीत माझी त्याच्यात.
भजन करत होते भगवान शंकर, भजन करत होते रामाचे. राम भजन करायला लागला का भगवान शंकराचं बघा दोघांचं मुख मतभेद आहे. हा पण भगवान शंकर भजन करत होते रामाचं आणि पार्वती आई साहेबांना पाहिलं. म्हणले कोणाचं भजन करता? ते म्हणले रामाचं. पार्वती आई साहेब म्हणले ज्याचं भजन करता ते बायकोसाठी राहणार. राम लक्ष्मण रडत चालले होते, शेवटून विमानातून चालले होते. पार्वती आई साहेब म्हणले अहो कशाला त्याचं भजन करता? ते बायकोसाठी राहणार. ते कायचा देव? बघा बऱ्याच लोकांना देव नाही कळाला. महाराज पार्वती आई साहेबाला देव कळाना. शिवजीच्या डोळ्यात पाणी आलं. पार्वती त्यांच्याबद्दल संशय घेऊ नको, तो माझा भगवान परमात्मा आहे. पार्वती आई साहेबांना ऐकलं नाही. त्यांचं न ऐकता परीक्षा घ्यायला आली रामाची. ऐका विमानातून आली त्या दंडकारण्यात आली. महाराज अरण्यात आल्यावर हे रामप्रभू म्हणायचे सीते सीते सीते, झाडा दगडाला आलिंगन द्यायचे. हिने सीतेचं रूप घेतलं एका झाडाच्या आडुशाने अलगत आली. म्हणजे रामा काय सीता मध्ये काय सीता? रामाने पाहिली होती का सीता? रामप्रभू म्हणले आई तू का इथं? काय म्हणले? आई तू का इथं? बरोबर ओळखले जगदंबेला. म्हणले आई तू का इथं? तू का इथं म्हणता म्हणता ती तू काय झाली? ती तुळजापूरची तुळजाभवानी. ही रामाची परीक्षा घ्यायला आलेली तुळजापूर. अशी 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात नाही, आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात म्हणून आपण एवढे भाग्यवान आहेत. आणि तुकोबाराने या देवीला काय म्हटले? अभंगाच्या पहिल्या चरणात कुळीची ही देवी आमच्या कुळाचं कुळदैवत आहे महाराजांनी म्हटले. आता प्रश्न असा आहे महाराज, जगद्गुरु तुकोबारायानं पांडुरंगाशिवाय दुसऱ्या देवाची भक्ती मान्यच केली नाही. केली का? ते म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही त्या पांडुरंगाला एकट्याला आपलंसं केले आणि आपल्याला सुद्धा हात जोडून सांगितलं तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक देव आपलासा करा. काय म्हटले? तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जन, हे रती माई के दुःखाची जन, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. हे रती माई के दुःखाची जन, हे रती माई के दुःखाची जन. माय बापानं तुकोबाराची भक्ती पाहिली तर फार एकनिष्ठतेची भक्ती आहे. म्हणजे आपला तो एक देव करुणी घ्यावा. आपल्या जीवनात तुम्ही एका देवाला आपलं करा. तेने विना जीवा सुख
पूर्वी ते म्हणले एक धरीला चित्ती आम्ही आमच्या चित्तात एका देवाला आम्ही नाम सुद्धा त्या एका देवाचं गातो. ते म्हणले एक गाव आम्ही आणि का बेगा दुसऱ्या देवाचं नाही. त्यांची एकनिष्ठता सांगतो. जगद्गुरु तुका अवतार नामदेवरायाचा अवतार म्हणजेच तुकोबर आहे. जे जे झाले अवतार तुका त्याचे जेवढे देवाने अवतार घेतले सगळे अवतार तुकोबर आहे भक्तीला आले बरं का. म्हणून तर त्यांना म्हणायचा अधिकार आहे. ते म्हणजे जन्मोजन्मी आम्ही अनेक जन्मातलं आमचं पुण्य आहे. तुकोबरायचं नामदेवराच्या अवतारातली एकनिष्ठता सांगतो. प्रसंग ऐका. मला फरक एवढा सांगायचा आहे. देवाची भक्ती करणारे देवीला शरण का जातात हा फरक आहे. पांडुरंगाशिवाय त्याने दुसरा देव मानला नाही. नामदेवरायाचा प्रसंग सांगतो. नामदेवराय म्हणजे लढीवाळ भक्त देवाचे. नामदेवाच्या हातून दूध प्याला. नामदेवासाठी नागनाथाला देऊळ फिरविले. नामदेवराय सारखी भक्तीच नाही. ज्ञान म्हटलं का ज्ञानोबर आहे, वैरागी म्हटलं का तुकोबर आहे, शांती म्हटलं का नाथ बाबा, आणि भक्ती म्हटलं का नामदेवराय. नामदेवराय सारखी भक्तीच नाही महाराज. पण या नामदेवराच्या जीवनातला प्रसंग असा आहे. एके दिवशी देव म्हणला नाम्या तू जर मला सोडून गेला तर मला जीव कोण घालील रे. तू आम्हाला सोडून जायचं नाही. ठरलं तू वागाच. आणि ज्ञानोबरांना वाटलं तीर्थयात्रा करायचं. माऊलीनं इच्छा होते आणि माणसानं तीर्थयात्रा केल्याच पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चाला वया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत जी इंद्रिय शाबूत आहेत बघा पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय तोपर्यंत तीर्थयात्रा केल्या पाहिजे माणसानं. माऊलीला वाटतं तीर्थयात्रा करायची. निघाले माऊली तीर्थयात्रेला. पण त्याला वाटतं तीर्थयात्रा करता करता आपल्या सोबत कुणीतरी असावा. पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाला हात जोडून सांगितलं पांडुरंगा निघालो तीर्थयात्रेला. मग सोबती कोणी असला पाहिजे. मग नामदेवाला देता का. देवाच्या डोळ्यात पाणी आलं पण नाही म्हणता येत नव्हतं. हळूच वाकार दिला आणि नामदेवराय माऊलींबरोबर तीर्थयात्रेला निघाले. पण जाताना नामदेवराय सुद्धा रडत होते. म्हणजे पांडुरंगा रात्रीच म्हणला मला सोडून जायचं नाही ना आता जा म्हणतो. बाबा मागायला कोण आले त्याच्यावर ठरलंय जावं लागेल. नामदेवराय निघाले सुखरे बाबा. पण पांडुरंगाला हात जोडल्याने सांगितलं पांडुरंगा तुम्ही म्हणताय जा तीर्थयात्रा करायला मी जाईल. पण त्या तीर्थाला गेल्यानंतर जर तीर्थावरचा देव विटेवर उभा नसला आणि त्या देवाचा हात जर कटेवर नसला तर मी त्याचं दर्शनच घ्या. कटेवरी हात नाही या देवाचे नाही सयाते दरुष बिनगे सयाते दरुष. कटेवरी हात नाही या देवाचे बिनगे सयाते दरुष बिनगे सयाते देवा जर तो देव विटेवर उभा नसला आणि त्याचा हात कटेवर नसला तर मी त्याचं दर्शन घेणार. तेच नामदेवराय म्हणजे तुकोबर आहे. केवढी भक्ती. दुसऱ्या देवाला मानित नाही. ते म्हणले पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रता श्रीला आपला मालकच आवडेल दुसऱ्या पुरुषाच्या तोंडाक पाहणार नाही. तसं म्हणले पांडुरंगा सोडून आम्ही दुसऱ्या देवाक पाहणार नाही. काय प्रतिज्ञा आहे. ते म्हणले बलिया माझा पंढरीरावण तो या देवांचाही देव. ते म्हणतात शेंदरी हंदरी दैवते कोण पूजिती भूते घेते आपल्या पोटाची रडती माग देशी ते अवदान. तुमच्या बांधावर असतील कुठे शेतात असतील शेंदूर लावलेले असतील 4 पायाचं दही भाताचं निवड मागत असतील त्यांना मी मानित कधीच दुसऱ्या देवाची भक्ती केली नाही. तुकोबानं फार निष्ठा आहे आणि माणसानं एकनिष्ठतेनं राहिलंच पाहिजे. तुम्हाला समर्थ रामदास स्वामीच्या जीवनाचा प्रसंग सांगतो बघा. आता एका प्रमाणावर कीर्तन होऊन आपला वेळ आलाय संपत. समर्थ रामदास स्वामी एकदा पंढरपूरला गेले. केवढी निष्ठता असली पाहिजे. पंढरपूरला समर्थ रामदास स्वामी भक्ती करायची. कोणाची कोणाची रामाची भक्ती करायची. ते पांडुरंगाला मानित नव्हते महाराज. ते रामाचीच भक्ती करायची. आणि ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला आले चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं महाद्वाराच्या रांगेला लागली. आणि जसे महाद्वारात पाऊल टाकला आणि विटेवरचा मालक पाहिला त्यांनी पांडुरंगाला पाहिला आणि म्हणतात कसं येथे का रे उभा श्रीरामा. बघा केवढी निष्ठा. पांडुरंगा का हात केला म्हणतात येथे का रे उभा श्रीरामा. काय केली शरयू गंगा येथे आणली चंद्रभागा. काय केली आपले वानरदळ येथे मिळविले गोपाळ. काय केली आपली सीतामाई येथे तर आई रखुमाई. रामे रामदासी भाव तैसाची झाला पांडुरंग देव. पांडुरंगाला राम रूपात प्रकट व्हावं लागलं ही निष्ठतेचा परिणाम. एवढी एकनिष्ठ भक्ती असली पाहिजे. देव राम रूपात आला होता पांडुरंग. एवढी निष्ठा म्हणजे दुसऱ्या देवाला जाऊ नका असं मी सांगणार नाही. जायचं पण जो मनात साठवला ना एक देव आपला करायचा त्याला त्याच्यात पाहायचं. एवढे तुकोबारा एकनिष्ठ. मग आज दुसऱ्या देवाला शरण का. ते म्हणले सर्व लोभ्या जैसे आवडे धन आम्हा नारायण तैसा परी. लोभी माणसाला जेवढं धन आवडतं ना तेवढा पांडुरंग आमचा आवडीचा आहे. दुसरा देव आवडीचा नाही. लोभ्याला धन किती आवडतं सांगू का. सांगू का काही बोलत महिलामध्ये सांगू का काय विचारी तू फुकाट पाकिट आहे का.
मी तुमच्या लेकरासारखा स्पष्ट बोला ना थोडं. कीर्तन खेळीमिळे असलं पाहिजे का नाही महाराज? सांगतो ऐका बरं का. लोभ्याला धन किती आवडतं. लोभी माणूस माहिती ना चिकट. चिकट माहिती का? चिकट का कंजूस तुमच्या काय म्हणतात त्याला? हा कंजूस वेगळा, चिकट वेगळा, चिरगुट सगळ्या वेगळा. काय झालं? दोघ जण जेवाय बसले. सुक्रे बाबा दोघ जण जेवाय बसले. त्या माईनं वरण भात वाढला होता. यानं वरण भात खायला सुरुवात केली. पण घास उचलला त्याला कळालं काय त्या वरणात पडली माशी. काय पडली? माशी. खाईल का? वरणात जर माशी पडली तर माणूस काय करतो बघा. तुमचं मला माहिती नाही पण मी काय करतो बघा साहेब. जर मग वरणात माशी दिसली ना ती आपण उचलणार, टाकून देणार, 2 थेंब पाण्याचे टाकणार आणि असंच आहे ना. असंच आहे आपल्या शेतकऱ्याचं. ताट नाही टाकत आपण, जाऊ द्या. ऐका, त्याने वरणात माशी पाहिली, त्यालाही वाटलं टाकून द्यावी, 2 थेंब पाण्याचे टाकावे, खावं. त्याने माशी टाकणार, त्याच्या ध्यानात आलं मला माशी टाकायची पण माशीला लय वरांची टाकली. त्याने माशी टाकली नाही, तोंडात टाकली, चुकली मग फेकली. तेव्हापासून मन झाली मग खिचूस. हा आता कंजूस सांगतो. कंजूस काय झालं? एखादा आईशिवाय झालं. आईशिवाय झालं पण कधी दान धर्म घातला नाही, कधी पंगत घातली नाही, कधी दक्षिणा दिली नाही. आणि गावात साधू आले गेलं पाया पडाय. पाया पडता पडता साधूने विचारलं बाबा किती वय? म्हणलं आईशीच्या पुढे गेले. मग आतापर्यंत कधी दान धर्म केला? कधी परोपकार केले? काहीतरी काय केलं? तर म्हणलं नाही केलं. घरी? मला घरी जळता जळायचं नाही. हा मग ते साधूच त्यांना काय मागणं पुढं. महाराज ते म्हणले अरे सगळं इथं राहणार आणि थोड्या दिवसानं तू जाणार. आपलं सगळ्याच असंच आहे. काहीतरी दान धर्म कर म्हणजे वाट चांगली मिळती. त्याला पटलं ते घरी आलं, झोपसला लागली आहे. मला साधून सांगितले सगळं इथं राहणार. त्याला आता कळालं होतं. कळतं माणसाला वय झाले हो गोळ येईल अंत काठी. हा या वयात नाही कळत. 35 रक्तात आहे ना. 35 नंतर 36 आकडा आहे बघा. 3 वर्षा कोणाशीच पटत नाही. तारुण्यात माणूस कोणाचं ऐकत नाही, त्याला कोणाचं पटत नाही. पण 60 वालांडू द्या. 60 नंतर 63 आकडा आहे. 6 वर 3 आता तोंड फिरवली. तसं वय झालं का माणसाला कळतं. तोंड फिरितो चांगलं. वय गेलेलं असतं ना. त्याला रातभर झोप नाही लागली. मला साधून सांगितलं काहीतरी दान धर्म करावा. मला झोपलंच नाही. पाठच उठला आई. आंघोळ केली. शनिवारचा दिवस होता आणि गावात मारुतीरायचं मंदिर होतं. मला आज काहीतरी देवाला दान द्यायचं. दान दक्षिणा पिठी टाकायचं बघा. त्याने तिजोरी खुलली. हिरे होते, माणिक होते, डागडूच होते. पण त्याने काहीच घेतलं नाही. त्याने त्याच्यातला रुपया घेतला. लोभी चिकाटच माणूस ना. महाराज रुपया घेतला आणि मंदिरात आलो. साहेब मंदिरात आलो तर 100-200 गावकरी रांगेला लागले होते. आणि त्या 200 लोकांचं दर्शन होता. अर्धा तास गेला. हा माग उभा होता. आता त्याच्या खिशात हातात होता रुपया. माणूस होता चिकाट ना. त्याने असा रुपया आवळून धरला. मला पडेल ना असं पाठीवर आवळून धरायचं. आवळून अर्धा तास गेला. याचा नंबर लागला आणि जसा हा पुढे आला याने पाठीवरचा हात पुढे घेतला. अर्धा तास हात आवळून धरला होता. आता हाताला आलता घाम. हाताला घाम आला आणि रुपया वाला झाला. असं उचकून पाहिला तो घामाने वाला झाला ना. त्याने त्या रुपया पाहिलं आणि म्हणला का रे मला सोडून चालला म्हणून रडतो. मला नाही सोडीत, घाबरू नको, परत खिशात घालीतून घरी येतो. याला म्हणायचं कंजूस. देतच नाही. आळंदीला गेलं, पंढरीला गेलं तरी देत नाही. जाऊ द्या. आता त्याच्या पुढचं सांगू, चिकाट सांगू ना. आमच्या इकडचे कधी कीर्तनाला जात नव्हतं. कीर्तनाला एका शेजारीने आग्रह केला. म्हणला बाबा चल आजच्या लवकर कीर्तन आहे. आज 4 ते 6 म्हणल्यावर काय हरके. बळच त्याला कीर्तनाला आणलं. लक्ष द्या माझ्याकडे. बळच धरून कीर्तनाला आणलं. मग ते घरून निघालं आणि लाईट गेली. जशी मागाशी गेली लाईट गेल्यावर त्यानं देवासमोर लावलं तेलाचा दिवा. काय लावला? तेलाचा दिवा. 2 किलोमीटर चालत गावात आला. गावात कीर्तनाच्या मंडपात आला. लाईटच आली आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे म्हणला आता 2 तास कीर्तन चालणार, मग मी घरी जाणार. तोवर दिव्यातलं तेल किती जाळणार. ते कीर्तन ऐकायलाच थांबलं नाही. चिकट माणूस सांगतो. तिथूनच घरी गेले. हा आणि घरी गेल्यावर वाटेवरूनच बायकोला आवाज दिला. मला सैंद्री तुम्हाला पाठी ना सैंद्री आमच्या इकडच्या बघा. त्याने बायकोला आता बायको त्याच्यावर पडलेली. म्हणली मला कीर्तनाला गेला माघारी काला. पटकन दरवाजा उघडला. तुम्हाला सैंद्री लाईट आली दिवाळी जावला का? ती म्हणली अहो लाईटीची नाही वाट पाहिली, तुम्ही बाहेर गेल्या गेल्याही जावलाय. बाई त्याच्यावरची चिकाट. बाई किती हुशार होती बघा. ती सैंद्री म्हणली मालक कळालं का? 2 किलोमीटर गावात चालत गेला. परत 2 किलोमीटर चालत आला. पायातल्या चपला किती उघडून आला. तर म्हणला सैंद्री तुझ्या चपला कधी आली का? मी काय येडा आहे का? चपला हातात घेऊन आलोय. अशी माणसं जाऊ द्या. आता तुम्हाला पक्क कळालं चिकट माणसाचं पैशावर किती प्रेम आहे. तेवढं प्रेम तुकोबार आहे म्हणजे आमचं देवावर आहे आणि ती पांडुरंगावर आहे. म्हणजे पांडुरंगाशी एकनिष्ठ असणारे तुकोबार आहे. दुसऱ्या देवाची भक्ती करणार नाही. याचा अर्थ असा आहे देव आणि देव वेगळा. हा हे महत्वाचं आहे.
देवाने समजा गावात एखादं म्हातारा गेलं तर आपण म्हणतो त्याचा आत्मा गेला आणि म्हातारी गेलो आत्मी गेली असं म्हणतो का? तिचा या आत्मा एकच आहे. सर्वा घटी राम देहा देई. तसा ही रूप वेगळी अवताराच्या राशी. त्याने आपल्याला होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. तुम्ही जशी ध्यानात आणाल तसं त्याला रूप घ्यावं लागतं. तो अवताराच्या राशीत नटलाय. नाही तर देवाचं रूप एकच आहे. म्हणून तुकोबा देवीला नाही देवाला शरण जातात. कुळीची हे कुलदेवी म्हणतात केली ठावे संतांनी. संताशिवाय देवाची ओळख होत नाही. म्हणून त्या साधू संतांनी आपल्याला शिकवलेलं नामच म्हणून एकदा हात वर करा. आणि गेली तास दीड तास ज्या पांडुरंगाचं आपण नामचिंतन ऐकतोय सगळ्यांना एका तालात बघा. हे युट्यूबला आपलं भोजन जाणार आहे. कळलं पाहिजे उद्या महाराष्ट्राला आमची असणारी अवसरी छोटंसं गाव नाही. हे प्रति पंढरपूर वाटलं पाहिजे. इतकं एका तालात अतिशय भक्तीनं श्रद्धेनं ते पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं सर्वान मिळून भोजन करा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई विठोबार 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 विठोबार कुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई माय बाबानो जगद्गुरु तुकोबारायानं पांडुरंग परमात्म्याला कुळाचं कुळदैवत मानले. बघा आपण सुद्धा आपल्या असणाऱ्या कमलाईला आपलं दैवत समजून नित्यनेमानं रोज दर्शनाला आलं पाहिजे. महाराज म्हणले कुळीची हे कुळदेवी पण केली ठावे संतांनी. हा महत्वाचा मुद्दा आहे. या देवाची ओळख आपल्याला जर कुणी करून दिली असेल तर संतांनी बरं का. कारण साधू संतांच्या अगोदर आपला जन्म झाला असता. कधी विचार करा ज्ञानोबा तुकोबाच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो आपल्याला देवधर्मच कळाला नसता. बरं झालं जगाच्या कल्याणा हा ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी आले नाही तर त्यांना काय आम्ही वैकुंठवासी ते म्हणले आलो याची कारण अशी. त्याने आपल्याला संतांशिवाय प्राप्ती नाही बघा. देवाची दोन प्रमाण देतो. दोन संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती. संतांशिवाय आपल्याला देवाची ओळख कधीच कळणार नाही. संत जीव आणि देवातले मध्ये वकील आहेत मला वाटतं. बघा बरं का तुम्हाला गोड प्रसंग सांगतो तुकोबाराच्या जीवनातला. तुकोबाराय म्हणजे नामदेवरायाचा अवतार आहे. बरोबर आहे का. हे नामदेवरायाच्या हातून देव जेवला. या नामदेवरायाच्या हातून देव दूध प्याला. पण ऐका ज्या वेळेला पंढरपुरात संतांचं संमेलन भरलं चंद्रभागेच्या वाळवंटात तेव्हा परीक्षा झाली होती. आणि ती परीक्षा घ्यायला परीक्षक होते गोरोबा काका. कोण होते. हा गोरोबा काका चोखोबाराय सगळे सावता माबा ही सगळी संत मंडळी निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जनाबाई सगळ्याचे संत सैबीर तिथं परीक्षा घ्यायला गोरोबा काका होते. मुक्ताईने सांगितलं होतं काका यांची परीक्षा घ्या. आणि ज्या वेळेला काकाने परीक्षा घ्यायला सुरुवात केली काका कुंभार होते. हातात थापाटणं घेऊनच परीक्षा केली. प्रत्येकाच्या डोक्यात मारायची. जेव्हा नामदेवराच्या डोक्यात थापाटणं पडलं नामदेवरायला रडायला आलं. गोरोबा काका म्हणले नाम्या हे कच्चं म्हणत आहे तुझं. आणि एवढ्या संत मंडळी त्याचा अपमान झाल्यावर रडायला लागला. पांडुरंगा गेला आणि रडूनच सांगितलं. नामदेवानं म्हणला देवा तू माझ्या हातून जेवतो काय बोलतो काय जवळ घेतो काय. आणि आज सगळ्या संतांच्या संमेलनात मला कच्चं ठरलंय. पांडुरंगाने सांगितलं नाम्या खरंच तू कच्चा आहे. तुला पक्क व्हायचं असेल तर गुरु करावा लागेल. तुला संतांजवळ जावं लागेल. बघा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांच्या पायाजवळ गेल्याशिवाय तुम्हाला देव नाही मिळत. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा नामदेवराच्या हातून देव जेवलाय.
बोललाय, गप्पा गोष्टी झाल्या, पण त्याला ओळख खरी स्वरूपाची नव्हती. परीक्षा घेताना बरेच प्रसंग सांगता येतात. कधी नाव सावताबाबा पुण्यतिथी नामदेवरायची असली तर मग सांगता येतं. चंद्रभागेच्या वाळवंटात देवाने अनेक परीक्षा घेतल्या नामदेवरायच्या. एकदा श्वानाच्या रूपात आले, एकदा केसाड्याच्या रूपात आले, एकदा बाहेर बरीच रूपं घेतली देवानी. पण खरी ओळख करण्यासाठी म्हणले तुला गुरु करावं लागेल. मग कुठं जावं लागेल देवा? ते म्हणले औंढ्या नागनाथाला. कोणा ग? विसोबाकीचं. बघा नामदेवरायानं विसोबा खेसराकडे पाठवलं औंढ्या नागनाथाला. पण ज्या वेळेला नामदेवराय औंढ्या नागनाथाला आले तिथं भगवान शंकराचं मंदिर होतं आणि विसोबा खेचर हे भगवान शंकराच्या मंदिरात बसले होते आणि आपलं पाय पिंडीवर होते. बघा या नामदेवानं ते पाहिलं आणि तिथूनच माघारी वळालं. एवढ्या लांबून आलं पण पाहिल्याबरोबर वळाल्यावर ते विसोबा काका म्हणले नाम्या का पळवतो? म्हणले बिठीला आला ना माघारी का चालला? नामदेव तिथं अर्धा गार झाला. म्हणलं मी यांच्या बिठीला आलो, यांना कसं कळालं? याला म्हणायचं गुरु, न सांगता अंतरातलं कळतं. ते म्हणले नाम्या भेटायला आला ना माघारी का चालला? मग नामदेव पळत आले, अर्धी जिरली होती. म्हणले बाबा पांडुरंगाने सांगितलं तुम्हाला गुरु करायचंय. गुरु करायला आलो पण तुमचं डोकं ठिकाणावर दिसत नाही. म्हणलं काय झालं? म्हणलं ज्यांना गुरु करायला आलो त्याने देवाच्या डोक्यावर पाय ठेवले. कशाचा गुरु? अरे विसोबानं सांगितलं ना, आम्ही खरं सांगू बाबा माझं वय झाले, माझे पाय मलाच उचलत नाही, तेवढे माझे पाय बाजूला ठेवतो का रे? नामदेवाला राग आला म्हणा, देवाच्या पिंडीवर पाय ठेवले. रागानं आता आला, उचलले पाय बाजूला टाकले. सुग्रीव बाबा जसे पाय बाजूला टाकले खालून पिंड 10 जागी पाय टाकले, 10 पिंडीच तयार झाल्या. आणि मग नामदेवरायाच्या डोळ्यात पाणी आलं. आमच्या विसोबा काकानं पिंडीवर पाय नाही ठेवलं, देवानीच त्याचं पाय आपल्या डोक्यावर घेतले. मग विसोबाला गुरु केलं. बघा कशी खरी ओळख कशी. महाराज विसोबांना गुरु केलं आणि मग जगाची देवाची ओळख झाली. पुढचा प्रसंग असा आहे, तुम्ही काकडा करता का? काकडा करता का आपल्या मंदिरात? काकडा केला पाहिजे बरं का महाराज. त्या काकड्यामध्ये असा प्रसंग आहे बघा, दिवाळीचा सण राहतो, दिवाळीचा सण. आणि दिवाळीच्या सणामध्ये 2 प्रसंग असे, एक सण आहे भाऊबीजेचा आणि दुसरा सण आहे बलिप्रतिपदेचा. दिवाळी 5 दिवसाची, बलिप्रतिपदा धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज. बरोबर आहे का? हे 2 सण तुम्हाला माहिती आहे ना? हा बोर झालं का? हा मग लक्ष द्या ना. हो भाऊबीजेला भावानं बहिणीला, बरोबर आहे, बहिणीनं भावाला, बरोबरच म्हणता. मग अहो भाऊबीजेला बहिणीनं भावाला वळायचं आणि बलिप्रतिपदेला आपल्या बायकोनं नवऱ्याला. बघा बरं का, पण फरक असा आहे, भाऊबीजेच्या दिवशी कुणी पाहुणा जर आला ना महाराज दारात तरी बाईनं वावळलं तर चालतंय. आपल्या मालकाला सांगता येतं आमच्या गावचा भाऊ आहे, मानलेला आहे, नात्यातला आहे, आत्या भाऊ आहे, मावस भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, असं काही नातं जोडता येईल का नाही? भाऊबीजेच्या दिवशी कोणालाही वावळलं तर जमत, पण बलिप्रतिपदेच्या दिवशी कोणालाही वावळायचं, फक्त मालकालाच वावळायचं. नाही तर कोणालाही वावळून मालकाला विचारल्यावर सांगाल का चुलत नवरा आहे? असं व्हायचं नाही, आहे का नाही? म्हणून फक्त मालकालाच वावळायचं ना, तो सण असा आहे. आणि तुम्हाला वावळत नसेल तर आज ध्यानात ठेवा, आता पुढच्या वर्षी दिवाळी येईल, बलिप्रतिपदेचा सण आला ना, आपल्या बायकोला आवाजच द्यायचा प्रतिपदा, म्हणजे तिला आज बलिप्रतिपदा आहे, मग ताट कर म्हणायचं, चांगलं पंचारतीचं ताट करून घ्यायचं मस्त वावळून. आणि एवढं सांगून तुमच्या बायकोनं नाही ऐकलं, माझं ऐका. मंदिराच्या बाजूला दिवळी असते बघा कोणारा, आपणच ताट समय चातवायची, पेटवायची, प्रदीप्त झाली का कोपऱ्यात ठेवायची कोणाऱ्यात, पुढं उभं राहून आपणच वावळायचं. सांगून नाही ऐकल्यावर काय करायचं? पण त्या दिवशी वावळायचं. जाऊ द्या, बलिप्रतिपदेचा दिवस होता हा मुख्य विषय. आणि रुक्मिणी आई साहेबांना संध्याकाळीच पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा उद्या का नाही बलिप्रतिपदा आहे, बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार आहे. किती आनंद झाला असेल. बाई नवऱ्याला म्हणले उद्या ओवाळायचं, किती आनंद होतो आम्हाला. हा झाला पाहिजे महाराज, पांडुरंगाला आनंद झाला, उद्या आपल्याला ओवाळायचंय. पण पांडुरंग असा हुशार, त्याला चतुरातू शिरोमणी म्हणले. तर मला हिची परीक्षाच बघायची. काय म्हणला होता महाराज? हा काकड्याचा प्रसंग चालू होता. अनेक वारकरी मंदिरात भजन करायला आले होते आणि रुक्मिणीने पंचारतीचं ताट घेतलं बघा. आणि काकड आरतीच्या टायमाला महिलांनी गेलंच पाहिजे, पंचप्राण आरत्या घेऊन. तुम्हाला देवश्री याची उपमा आहे. ह्या देवश्री आल्या होत्या पंढरपुरात महाराज, ते काय सोपं नाही. वाळवंटापासून महा सुरवर होते सगळे. जाऊ द्या, ज्याला काळात काकड्याचं मत होते जातात. पण बलिप्रतिपदेचा दिवस होता, रुक्मिणीनं ताट केलं आणि पांडुरंगाला वावळायला मंदिरात आली. पण देव मला हिची परीक्षा घ्यायची. काय केलं देवानी? जशी ती देव मंदिरात गाभाऱ्यात पाऊल टाकला आणि तिनं पाहिलं, जिकडे पाहावे तिकडे सगळ्यांना देवानी 4 हात दिले, म्हणजे आपल्यासारखी रूप, आणि सगळे पांडुरंगासारखे दिसायला लागले. आणि लक्ष्मीला प्रश्न पडला कोणाला वावळायचं, म्हणून प्रमाणे काय लाजले गे जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळ, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज
सगळेच वारकरी देव दिसत होते. तिला प्रश्न पडला वावळायचं कोणाला का? ताट जर चुकलं तर मग तुमच्या ध्यानात आहे ना, बलिप्रतिपदेच्या दिवशी ताट चुकलं तर काय अवघड आहे ना. तिला प्रश्न पडला वावळायचं कोणाला, ती काय वावळी ना, लाजली. पण नामदेवरायनं तिचा चेहरा पडलेला पाहिला आणि सांगितलं रुक्मिणी आई साहेब घाबरू नका, ते कोपऱ्यात नाही गिराईक आपले. वैजयंती माळ गळा विष्णुदास नाम येणे दाविली खून. मी मगा सांगितलं भृगु ऋषीनं मारलेली लात होती ती वैजयंती माळ होती. ती खून नामदेवरायानं दाखवली कोणाला, म्हणजे देवाची बायको रुक्मिणी. पण तिलाही देव कळाला नाही, दाखवावं लागला नामदेवाला. पहिला नामदेवाला देव कळाला नाही, दाखवला विसोबानं. म्हणजे मधी संत असल्याशिवाय देव कळत. तसे तुकोबाराय म्हणले केली ठावी संतांनी, ती आमच्या कुळाचं कुलदैवत आहे. पण आम्हाला माहिती नव्हतं, ते संतांनी आम्हाला माहिती करून दिलं. आणि माहिती झाल्यावर बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. जी माणसं देवाला शरण जातात त्याच्या जन्म मरणाची फेरा चुकतो बा. साठविला हरिजी हृदय मंदिरी त्यांची सरली यरधार. तुकोबाराय म्हणते बरं झालं आम्ही तिला शरण गेलो. बरं आणि नावा रूपे करुणी खळे हरिदासी. ती नावा देवाला आणावं लागतं, आपल्याला यावं लागतं. संत स्वतःहून येतात. आता फरक आहे, याच्यावर एक कीर्तन होऊन जाईल. पण बोलता बोलता बराच वेळ झालाय, वेळेचं भान मला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले तिची ओळख झाली, संतांनी करून दिली. बरं झालं आम्ही शरण गेलो. आणि शरण गेलो तिच्या संगतीत गेलो, जो आनंद झाला तर आम्ही नाचू लागलो. तुका म्हणे
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माय बाबा युद्धामध्ये अवकाशापणा भंगार बोलण्याचा प्रयत्न केला. 7ला 10 कमी मला 5 वाजता कीर्तन चालू झालं होतं उशिरा. वेळेचं भान आपल्याला असलं पाहिजे. सगळ्यांना पुढचा कार्यक्रम राबवायचा आहे. जाता जाता एवढंच सांगेल, बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असला माझा मला परत करा. म्हणजे चांगलं माझ्या मुखातून बाहेर पडलं एखादं तरी वाक्य आपल्या घरी घेऊन जा. ते ज्ञानोबा तुकोबाचा प्रसाद आहे, ते जतन करून ठेवा. भगवान आपलं कल्याण करतील. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून अनेक वेळा फोन झाला, तारखेचं नियोजन ज्यांना केलं, आमचे जेवढे मित्र गणेश महाराज असतील त्यांचे मिळून संबंधात असतील, संबंधातच ना तुम्ही समस्त ग्रामस्थ असतील. एवढंच माझ्या लेकराचं ऐका, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंत ही देवाची शरणांगती. देवाची ओळख होणं, त्याला शरण जाणं म्हणजे त्याच्यासाठी समर्पण होणं. चांगलं मुख घेई घेई माझे वाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेईन राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. तुम्ही भगवंताला सोडून कधी जीवन जगू नका, त्याला विसरू नका. विसरली तर या थोर झाली आणि रोज त्याला आठवा. चांगलं मुखे भजन करा, चांगले कान येत कीर्तन ऐका. माझ्या एका मित्रानं विचारलं होतं, म्हणे महाराज मुखानं भजन करायचं. म्हणलं हो, भजन करायचं दिले नुसतं भजनाला नाही, देवानं देताना नियोजन दिले. मुखाच्या वरती तोंडाच्या वरती नाक दिले ना. जेवताना पदार्थ आमलाय शिळाय सांगतो कोण हो? तोंड सांगतं का नाक? देताना देवाने किती सुंदर दिले, तोंडाला चिटकून दिले. कधी विचार केला हेच नाक जर माग दिलं असतं तर जेवताना घास दे दाख व्हावा लागला असता, मग खावा लागला असता. एवढं नियोजन आहे देवाचं, त्यानं दिले त्याच्यासाठी वापरा. चांगले डोळे दिलेत का ना, देवाला बघून घ्या. चांगले कान आहेत, कीर्तन ऐका. माझा एक मित्र म्हणला महाराज देवाने कान दिले कीर्तन ऐकाय. मग म्हणला देवाने एक चूक केली. म्हणलं काय? तो म्हणला महाराज कानानं ऐकायला येतो पण व्हालानं देवाने हे पडदे कायला दिले बाहेरची. म्हणजे बघा देवाची चूक आणणारी काही लोक. त्याला म्हणलं बाबा देव काय एवढा वेळ आहे चतुरा, तू त्याला जगात त्याच्यासारखं हुशार नाही. एवढी माणसं निर्माण केली एकासारखा दुसरा नाही. त्यानं विनाकारण काहीच दिलं नाही. मग मला पडदे दिलेच काय? म्हणलं त्याला माहिती होतं कोरोना येणार आहे, कोरोनात मास्क घालायची येळाला येणार आहे. मास्क बांधायचं कुठं खुट्या ठोकायच्या का? म्हातारा झालं चष्मा लावायची. हे सगळं देवाचं नियोजन. महिला मंडळ देवाने एवढं सुंदर तोंड दिले, नाक दिले, डोळे दिले. बघा डोळ्यांचं निवारण करण्यासाठी भोया दिल्या का नाही? भोया म्हणजे डोळ्याची लवई. पश्चिम पट्ट्यात मावळा जर साधं घर बांधणं कावलाचं तर आमचा शेतकरी म्हणतो त्या कारागिराला घर बांधणाऱ्याला, हे कारागीर त्या घराची लव थोडी लांब काढ. का? लव जर भीतीवर पडली तर भिताड पडात. कळतं का माझं बोलणं? तुम्हाला लव थोडी लांब काढ, कष्टानं बांधे, खर्चाचा पैसा आहे तो लव लांब काढितो. बघा म्हणजे शेतकऱ्यानं घराची लव लांब काढली. देवाने आपल्या डोळ्यांना लव म्हणजे आपल्याला भोवया दिल्या. शेतात काम करताना किती पाऊस येऊ द्या, डोळ्यात कधी पाणी जातं का? मस्त भोवया दिल्या. भोवयाने निथळात चुकून एखादा थेंब गेला तर पापणीनं जातो. मग एवढी सुंदर देवाने लव दिली. महिला मंडळ तुम्ही कमी का केली? कधी केला की धोका आहे ना. हे सगळं देवानं दिलेलं शिका. म्हणून ज्यानं दिलंय त्याच्यासाठी वापरा. आणि जर वापरलं नाही तर वाया जाईल. काय झालं, आपला अवसरीचा एक माणूस मंचरला गेला. शेवटचं उदाहरण आहे का आता सुक्रे बाबा. अवसरीचा माणूस मंचरला गेला. अचानक वळवाचा पाऊस आला. वळवाचा पाऊस आला. तो म्हणला आता भिजत जाण्यापेक्षा दुकानात जायचं नाही, कधी छत्री घ्यायची. ते दुकानात गेलं. म्हणला दुकानदार दादा इथं छत्र्या मिळतात का? मला दुकान भरले. तो म्हणला क्वालिटी पाहिजे. हा म्हणला छत्री क्वालिटी तर पैसा. माणसं क्वालिटीवर वर बोलले आहेत. महाराज मी रोज लोकांना सांगतो बाबा हो, महाराज किती मोठ्या गाडीतून आला त्याची गाडी बघू नका. तो किती भारीतले कपडे घालून आला त्याचे कपडे कधी बघू नका. तो महाराज डोक्यात काय घेऊन आला, ज्ञानेश्वरीतून आला, गाठ्यातून आला, अभ्यास करून आला, कधी त्या गप्पा सांगून गेला. हे माणसाने पाहिलं पाहिजे. ही परीक्षा आहे. हा लक्ष द्या. लोकांना क्वालिटी लागते. ते मला क्वालिटी पाहिजे. ते दुकानदार म्हणलं क्वालिटी पाहिजे तर पैसा क्वालिटी केवढ्याला? ते म्हणलं 1000 रुपयाला. आमचा अवसरीचा माणूस म्हणला आमच्या गावात 100ला मिळती. हे दुकानदार हुशार होतं. तुम्हाला 100ची छत्री वर्षात मोडून जाते. माझ्या दुकानात ती घेऊन जा. किती टिकल दुकानदार दादा? तुम्हाला 10 वर्ष टिकल नाही. काय म्हणला? मग त्या शेतकऱ्यालाच वाटलं 100ची घ्यायची, वर्षात मोडून जायची. एकदाच 1000 जात्यात पण 10 वर्षाची कटकट. आपण कटकटच काढितो. सगळेच बंगले बांधी द्यात काय आपल्यासाठी पुढच्या पिढीस कटकट काढायची राहते. ही सवय शेतकऱ्याला. हा तुम्हाला 1000 तर 1000 पण 10 वर्षाची कटकट जाईल. त्याने 1000 रुपये काढले. सुक्रे बाबा दिले दुकानदाराच्या हातात. दुकानदाराने छत्री घेतली, दिली याच्या हातात. आता माणूस कष्टकरी होता. पैसा कष्टात आणला का खरा असताना विचार करतो. बघा हे तुम्हाला दुकानदार दादा कष्टानं कमावलेला पैसा 100ची वस्तू मी 1000ला घेऊन चाललोय, खरंच टिकल का? ते दुकानदार म्हणलं माझ्या विश्वास ठेव, 10 नाही 11 वर्ष टिकल, पण एक 8 वापर. म्हणला काय? तो दुकानदार म्हणला ही छत्री पावसात गेल्यावर भिजवायची नाही आणि उन्हात गेल्यावर उघडायची नाही.
तो शेतकरी मला मैला काय घरी नेऊन जाळायची, त्यांनी तिथंच फेकली. ज्या कामाला घ्यायची त्या कामाला येत नाही तर तिला काय जाळायची. तसं ज्या कामाला देह दिला त्या कामाला जर तुम्ही वापरत नसाल, शेवटी याला जाळतात बघा. अरे छंद नाही नामाचा, मग देह काय कामाचा. तुम्हाला जर नामस्मरणाचा वेळ नसेल, परमार्थाचा वेळ नसेल तर आपण जन्माला येऊन उपयोग नाही. म्हणून जाता जाता एवढीच संदेश देईल. आपल्याकडे सुंदर कमलाई मातेचं मंदिर आहे. रोज नित्यने मन मंदिर आहे, त्या देवाची पूजा करा. उठल्याबरोबर आंघोळ झाली का पहिली देवाची पूजा असली पाहिजे. कपाळाला गंध असला पाहिजे, गळ्यात तुळशी माळ घातली पाहिजे. आषाढी कार्तिकीची वारी आपण केली पाहिजे. देव धर्माचं जीवन जगलं पाहिजे. परोपकार केले पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, अन्नदान घातलं पाहिजे. काहीच करता आलं नाही आपल्याला, मायबापाची सेवा करता आली पाहिजे. याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. फार वेळ झालाय, जास्ती वेळेवर दिलगिरी चांगलं घरी घेऊन जा. चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचा दोष सोडून द्या आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण करा. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय वापुरेले पुरे वेडे वापुरे करा क्षमापणात महाराज विचारिला दे करवे आपला करा क्षमापणात महाराज तुम्ही सिद्ध तुका घरी जाणे ज्वलाला कामाया बैकी करा क्षमापणात महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. आदिशक्ती कमला माता की जय. जय. चव्हाणमळ्यातील सर्वांचं 2 मिनिटं बसा सगळ्यांनी. महाराजांचा सन्मान. ग्रामस्थांना विनंती, 2च मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. चव्हाणमळ्याचं श्रद्धास्थान आई कमलादेवी मातेच्या मंदिराचा 14वा वर्धापन दिन आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित हरिभक्त परायण बाळशीराम महाराज मिंडे यांचं कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या कीर्तन सेवेबरोबर ज्यांची कीर्तनाची साथ या ठिकाणी लाभलेली आहे ते संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ अवसरी बुद्रुक, त्याचप्रमाणे गायक बाबा महाराज मैन आळंदी, त्याचप्रमाणे भरत महाराज नवगणे आळंदी, त्याचप्रमाणे मृदंगमणी ऋषिकेशजी सुकरे आणि हार्मोनियम वादक कैलास महाराज सुकरे या सर्व मान्यवरांचं सर्वात प्रथम कमलादेवी मित्रमंडळ चव्हाणमळा यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत आणि सर्वांचं आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आभार या ठिकाणी महाराज आपलं व्यक्त करतो. सुरुवातीच्या कालखंडात थोडासा लाईटीने घोटाळा केला, पण तरी देखील आपण मोठ्या मनानं आम्हाला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं आणि अतिशय परगड शब्दामध्ये कीर्तन सांगत असताना, आदी मायेची महती सांगत असताना आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण या ठिकाणी माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे याचं प्रबोधन आपण या ठिकाणी केलं. महाराज सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी महाराजांचा सन्मान आमच्या मंडळाच्या वतीनं केला जातोय. आजच्या या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून होतं ते सन्मान्य रामदास शेठ विठ्ठल चव्हाण आणि संजय दादाभाऊ चव्हाण, दोन्ही मान्यवरांना विनंती आपण पुढे यायचे. आणि त्याचबरोबर आमच्या अवसरी बुद्रुकचे नव्यानंच ज्यांनी खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला असे आमचे मित्र हरिभक्त परायण श्री हरिशेठ हिंगे आणि जय गुरुदेव ट्रस्टचे अध्यक्ष सुनील महाराज हिंगे, दोघांनाही विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचा.
आणि खऱ्या अर्थानं महाराजांचं कीर्तन ज्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी आयोजित करू शकलो, आमच्या मंडळाचे मार्गदर्शक गणेश महाराजांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं विशेष सन्मान केला जातोय. आमच्या वार्डचे ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे नेते कल्याणराव हिंगे पाटील यांना विनंती आहे की आपण पुढे यायचे आणि गणेश महाराजांचा सन्मान करायचा. यानंतर खऱ्या अर्थानं या कीर्तनाला ज्यांची साथ लाभली अशी सर्व टाळकरी मंडळी, आमच्याच अवसरी बुद्रुकच्या संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रमाकांत पाटील हिंगे आणि रंगनाथ शेठ हिंगे पाटील यांना विनंती आहे की आपण पुढे यायचे. शरदराव फुलसुंदर आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान मंडळाच्या वतीनं केला जातो आणि तो सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष नवनाथ अण्णा चव्हाण आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे आणि सन्मान करायचा आहे. गणेश भाऊ चला. तर नवनाथ या ना, 3 सन्मान आहेत. सचिन नामदेवचं पाकिट द्या. यानंतर ज्यांनी आपल्या गायनानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं असे आळंदी नगरीचे गायक बाबा महाराज मैन यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे श्री प्रकाश पंढरीनाथ चव्हाण आहेत का? चला. जैनेंद्र चव्हाण जेडी या. बाबा महाराज यानंतर दुसरे गायक सन्माननीय भरत महाराज नवगणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि तो सन्मान करण्यासाठी श्री संतोष बबन चव्हाण विनंती आहे पुढे यायचे. त्याचबरोबर नामदेव शेठ येळे आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचा.
अतिशय सुंदर वादन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं ते मृदंगमणी ऋषिकेश सुकरे खडकवाडी. आपल्या विनंती आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री यशवंत पाटील बोध चव्हाण विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि त्याचप्रमाणे चंद्रकांत कांताराम चव्हाण. चला दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि मृदंगमणी ऋषिकेशजी सुकरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. यानंतर आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी हार्मोनियमवर या कीर्तनासाठी साथ दिली असे कैलास महाराज सुकरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि तो सन्मान करण्यासाठी प्रवीण सुभाषराव चव्हाण फौजी आणि रंगनाथ शेठ गंगाधर चव्हाण दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचा. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनामध्ये ज्यांनी विनेकरीची सेवा या ठिकाणी संपन्न केली असे मारुती शेठ हिंगे पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान केला जातोय. मोहन शेठ चव्हाण आणि नितीनराव शिंदे दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचा. राहुल महाराज पिंगळे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. विनंती पुढे या राहुलजी पिंगळे आणि हा सन्मान करण्यासाठी नवनाथराव हिंगे पाटील आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि पिंगळे साहेबांचा सन्मान करायचा. सर्व कीर्तनकार महाराज सर्व कीर्तन साथ देणाऱ्या टाळकरी माळकऱ्यांचा या ठिकाणी जेवणाची व्यवस्था समोरच्या बाजूला केलेली आहे. विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. आणि यानंतर चव्हाण मळ्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी आणि विशेष यश ज्यांनी संपादन केलेलं आहे अशा मान्यवरांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सालबादप्रमाणे सन्मान केला जातोय. आणि पाहुणे मंडळींना विनंती आहे आपल्या भोजनाची व्यवस्था समोरच्या बाजूला आहे, कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका. कल्याणराव थांबा ना, अहो तुमच्या हस्ते सत्कार घ्यायचे आम्हाला इथं काही. श्री हरी शेठ अहो तुमच्या हस्ते सत्कार आहे, जाऊ नका. कमलादेवी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी या. यदुनाथ शंकर इकडे या ना, सगळे इकडे यायचं ना, महाराजांबरोबर फोटो घ्यायचा या. निखिल
पुढे या ना, पुढे या ना सगळं. सूरज इकडे, सूरज जवळ या. मागे ना काही. हो कॅमेरा का बघा मोबाईल. धन्यवाद महाराज. पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न केली. महाराज पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. धन्यवाद. मंडळाचे 2-3 कार्यकर्ते येतो ना, 2-3 बादल्या फक्त तिकडे महाराजांसाठी त्या बाजूला जाऊ द्या. फक्त संतू नाना 2-3 बादल्या फक्त महाराजांपुढच्या तिकडे न्या. मळ्यातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आपण सर्वांनी मंडपामध्ये बसून घ्या. या ठिकाणी ज्या ज्या सन्मान्य देणगीदारांनी या कार्यक्रमासाठी सढळ हस्ते मदत केलेली आहे अशा सर्व सन्मान्य देणगीदारांचा मंडळाच्या वतीने सन्मान केला जातोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आणि देण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, आपण सर्वांनी बसून घ्या. सर्वजण पाय मोकळे करून आलेले आहेत. सर्वांना विनंती, पुन्हा एकदा बसून घ्या. सूरज माईक घे पाठीमाग. महिला मंडळी आपल्याला विनंती, पुढे या. हा सन्मान आणि त्याच्यानंतर लगेच हळदी कुंकू होणार आहे. चव्हाणमळ्याचं आराध्य दैवत कमलादेवी मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा गेली अखंड 14 वर्षे हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वर्षी मळ्यातील दानशूर देणगीदार या ठिकाणी सढळ हस्ते मंडळाला मदत करत असतात. आणि अशा दानशूर देणगीदारांचा सन्मान करणं हे मंडळाचं कर्तव्य आहे. सर्वात प्रथम या विभागाचे ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव हिंगे पाटील यांचा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय. कल्याणराव या ठिकाणी यायचे. आपला या ठिकाणी विशेष सन्मान याकरता केला जातोय की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला 2.5 लाख रुपये ह्या पेवर ब्लॉकसाठी मिळालेले होते. परंतु आमच्यापैकी काही ग्रामस्थांची मागणी ह्या मंदिराच्या पेंटिंगच्या साठी देखील त्या ठिकाणी होती. मंदिर त्या ठिकाणी गळत होतं आणि काही कार्यकर्त्यांची इच्छा होती की कलर काम त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि काही कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसले पाहिजेत. परंतु ग्रामपंचायतनं सुवर्ण मध्य साधला आणि पेवर ब्लॉकसाठी 2.5 लाख रुपये आणि पेंटिंगसाठी 1.5 लाख रुपये असे जवळपास 4 लाख रुपयाचा निधी आमच्या मंदिरासाठी त्या ठिकाणी दिला. म्हणून ग्रामपंचायतचे प्रतिनिधी म्हणून सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचं मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपला मंडळाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सन्मान करतोय. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कल्याणराव हिंगे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्वांना विनंती, आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. या ठिकाणी गेली 14 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. परंतु हे पहिलंच वर्ष असं आहे की हा कार्यक्रम एकच दिवस त्या ठिकाणी आपण करत होतो. परंतु
अतुल जनार्दन चव्हाण आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी आणि सुनील लक्ष्मण चव्हाण विग्नर फोटोग्राफी यांच्या माध्यमातून कलगीतुऱ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी झालं आणि काल संध्याकाळी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यामुळे या वर्षीचा वर्धापन दिन 2 दिवस त्या ठिकाणी साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही. सर्वात प्रथम या ठिकाणी अतुल जनार्दन चव्हाण आणि त्यांचे मित्र, त्यांची नावं मला माहिती नाही, त्यांनी गुप्त पद्धतीने अतुलला मदत केलेली आहे. संदीप वसंत चव्हाण यांचं नाव कळालंय आणि सुनील लक्ष्मण चव्हाण या दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मंडळाच्या वतीनं. चला, अतुल जनार्दन चव्हाण आणि सुनील लक्ष्मण चव्हाण. ते टावेल टोपीचं इकडे घ्या आपल्या जवळ, म्हणजे वेळ नाही जाणार. नारळ आणि टावेल टोपी इकडे घ्या. हा, इकडे घ्या आपल्या बाजूला. आपणच इकडे येऊया. आपणच इकडे. हा, गेले अहो गेले तिकडे. यदुनाथ चव्हाण ते काय संजून ते तिकडे जेवणाची व्यवस्था पाहत आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, आपण सगळेजण बसा. ही चला, शिवाजीनाथ चव्हाण कांताराम विनंती, आपण या ठिकाणी यायचंय आणि अतुल जनार्दन चव्हाण आणि सुनील लक्ष्मण चव्हाण यांचा सन्मान करायचंय. चला, कांताराम अप्पा या. चव्हाण साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. विनंती, पुढे येऊन बसा, आपल्या सगळ्यांचा सन्मान होईल. रामदास भाऊ, पाहुण्यांना घेऊन इकडे या, पुढे या. अजून जवळपास अर्धा पाऊण तास हा सत्कार समारंभ हळदी कुंकू चालणार आहे. त्याच्यानंतर महाआरती संपन्न होईल, त्यानंतर महाप्रसाद होईल आणि त्यानंतर लगेचच होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी होणार आहे. अतुलच्या पाठीमागे तुम्ही होते का? बर. आणि सुंदर असा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी काल संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य कलगीतुरा संघटनेचे अध्यक्ष रामदासजी गुंडल तुरेवाले आणि कलगीवाले महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते लोकशाहीर बाळासाहेब कनेरे सविंदने यांचा सुंदर असा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम काल संपन्न झाला. अतुल जनार्दन चव्हाण आणि मित्रमंडळ, त्याचप्रमाणे सुनील लक्ष्मण चव्हाण विग्नर फोटोग्राफी. चला, सचिन शांताराम चव्हाण विनंती आहे या ठिकाणी यायचे आणि सन्मान करून घ्यायचा. नाही कोणी? ठीक आहे, चला. यानंतर या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं जो महाप्रसाद दुपारी आणि संध्याकाळी या ठिकाणी आपल्यासाठी आयोजित केलेला होता, त्या महाप्रसादासाठी कैलासवासी श्रीपती भागोजी चव्हाण व कैलासवासी सखाराम श्रीपती चव्हाण यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण श्रीपती चव्हाण यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये आलेली आहे.